नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय कदम तुमचं दार्शनिक IASच्या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे। सो गाईज, आजच्या या दार्शनिक IASच्या प्लॅटफॉर्मवर आपण MPSCच्या जो प्रस्तावित नवीन सिलेबस आहे त्याचा पेपर नंबर 4 इथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूड, नीतिशास्त्र, विश्वासार्हता आणि अभियोग्यता ह्या पेपरबद्दल चर्चा करणार आहोत। सो मी ऑलरेडी दार्शनिक IASच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर लेक्चर अपलोड केलेलं आहे, ज्याच्यामध्ये मी पूर्ण जो सिलेबस आहे पेपर 4 नीतिशास्त्राचा त्याचं सिलेबस डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे। त्याच्यामध्ये त्याचं प्रत्येक टॉपिकचं महत्त्व काय, त्याच्यामध्ये काय स्टडी करायचं आहे आणि मी क्लासमध्ये काय काय शिकवणार त्याचा एक बेसिक ओव्हरव्ह्यू दिलेला आहे। तर त्या लेक्चरचा तुम्ही पहिले अभ्यास करा, ते लेक्चर पूर्ण स्टडी करून घ्या। आता त्याच लेक्चरमध्ये मी सांगितलेलं की हा जो पूर्ण अभ्यास आहे, हा सिलेबस आहे नीतिशास्त्र, विश्वासार्हता आणि अभियोग्यता ह्या पेपरचा, हा 3 भागांमध्ये डिवाइड आहे। ओके, सो नीतिशास्त्र म्हणजे तुमचा फिलॉसॉफी या तत्वज्ञानाचा भाग, विश्वासार्हता म्हणजे इंटिग्रिटी चा जो पार्ट आहे तो म्हणजे प्रशासकीय सेवेतील भाग, आणि अभियोग्यता ॲप्टिट्यूड जो तुमचा सायकोलॉजी मानसशास्त्राचा भाग। सो या तिन्ही भागांमध्ये जो सिलेबस डिवाइड केलेला आहे त्याच्याबद्दल आता एक भाग मी एका लेक्चरमध्ये त्याच्याबद्दल डिटेल थोडं घेणार आहे। त्याच्यामध्ये आपण काय स्टडी करणार आहोत, कुठलं तुम्हाला काय काय अभ्यासणं गरजेचं आहे त्याची बेसिक माहिती मी देणार आहे। सो सामान्य अध्ययन पेपर 4 मध्ये 3 जे भाग आहेत सिलेबसचे, तो म्हणजे एक तत्वज्ञान, ओके, एक मानसशास्त्र आणि एक लोक प्रशासन। सो तत्वज्ञान, मानसशास्त्र आणि लोक प्रशासन ह्या 3 भागांमध्ये हा जो सिलेबस डिवाइड आहे। सो ह्या लेक्चरमध्ये आपण तत्वज्ञानाचा जो भाग आहे फिलॉसॉफीचा तो, आणि त्याच्यामध्ये UPSCने MPSCने सिलेबसमध्ये काय दिलेलं आहे तो भाग, आणि त्याच्यावरूनच आपल्याला काय काय अभ्यासण्याची गरज आहे ते सर्व मी माझ्या क्लासरूममध्ये त्या तत्वज्ञानाच्या भागामध्ये काय काय तुम्हाला शिकवणार आहे त्याचा फक्त ओव्हरव्ह्यू इथे देणार आहे। ओके, सो आजच्या एक तासामध्ये मी जे डिस्कस करणार आहे, पुढे आपण जवळजवळ 40-50 तास फक्त तत्वज्ञानाचा भागच चालतो। खूप डिटेलमध्ये त्याच्यामधल्या सर्व ज्या संकल्पना आहेत, थिअरीज वगैरे त्या सर्व बघायच्यात, आणि त्याचाच मग पुढे तुम्हाला आन्सर रायटिंगमध्ये पण कसा अभ्यास करायचा आहे, कसा उपयोग होणार आहे किंवा कसं त्याचा यूज करायचा, उपयोग करायचा, ते सर्व पण मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगेन। सो अभ्यासक्रमामध्ये जो तत्वज्ञानाचा भाग आहे त्याच्यामध्ये पहिला जो टॉपिक आहे नीतिशास्त्र आणि मानवी संवाद, ओके, इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस, मानवी कृतीत नीतिमत्तेचे सार, इसेन्स ऑफ इथिक्स, आणि निर्धारक आणि परिणाम। तर ह्या सगळ्याचा जो अर्थ आहे त्याच्यासाठी तुम्ही माझं पहिलं ते जो व्हिडिओ आहे तो बघा सिलेबसबद्दलचा। त्याच्यामध्ये सार, नीतिशास्त्राचे सार म्हणजे काय, मानवी संवाद म्हणजे काय, हे सर्व मी गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत। आणि त्याच्यामध्ये आहे डायमेन्शन ऑफ इथिक्स, नैतिकतेचे पैलू। तर सिलेबसमध्ये इथे खूप कमी टर्म्स दिलेले आहेत, खूप कमी याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे, पण हा सर्वात मोठा पार्ट आहे। नैतिकतेचे पैलू म्हणलं की त्याच्यामध्ये इतका जादा संकल्पना आहेत। ओके, त्याच्यामध्ये विश्लेषणात्मक नीतिशास्त्र, नियामक नीतिशास्त्र, वर्णनात्मक नीतिशास्त्र, आणि त्याचे परत बरेच अजून उपभाग आहेत, आणि खूप सारा सिलेबस याच्यामध्ये येतो, खूप सारे थिंकर्स येतात, आणि त्या सर्व थिंकर्सबद्दल जे तत्वज्ञानी आहेत, समाजसुधारक आहेत, त्यांची आपल्याला स्टडी करायचा आहे। त्याच्यामुळे रादर खूप जास्त मोठा पार्ट जो आहे तुमच्या सिलेबसचा, ओके, 40% सिलेबसचा पार्ट जो आहे हा तत्वज्ञानाचा भाग अभ्यास करण्यातच जातो, आणि तो करावाच लागतो। सो पहिल्यांदा जेव्हा मी क्लास स्टार्ट करतो तर तेव्हा आपण ह्या डायमेन्शन्स ऑफ इथिक्स किंवा नीतिमत्तेचे पैलू हा जो टॉपिक आहे पहिला आपला नीतिमत्तेचे पैलू, तो टॉपिक डिटेलमध्ये स्टडी करणार आहे। आणि मग नैतिकतेचे पैलू किंवा डायमेन्शन ऑफ इथिक्स हा जो टॉपिक आहे त्याचे 3 भागामध्ये तो सिलेबस डिवाइड केला जातो, किंवा तो जनरल नीतिशास्त्र डिवाइड केलेला आहे। एक पहिला भाग जो आहे तो म्हणजे विश्लेषणात्मक अधिनीतिशास्त्र किंवा विश्लेषणात्मक नीतिशास्त्र किंवा अधिनीतिशास्त्र, ज्याला म्हणतात मेटा इथिक्स, अनालिटिकल इथिक्स। दुसरा आहे नियामक, प्रमाणित किंवा मानदंडक नीतिशास्त्र, ज्याला म्हणतात नॉर्मेटिव्ह इथिक्स। आणि तिसरा आहे वर्णनात्मक नीतिशास्त्र, ज्याला म्हणतात डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स। आता डिस्क्रिप्टिव्ह, नियामक आणि विश्लेषणात्मक हे जे 3 नीतिशास्त्राचे भाग आहेत, ओके, ह्याच्यामध्ये वर्णनात्मक नीतिशास्त्र जो आहे तो आपल्याला एवढा अभ्यासाचा नाहीये, त्याची काही जास्त गरज नाहीये इथिक्सच्या पेपरला, पण तत्वज्ञानाचा जो पेपर असतो, फिलॉसॉफी ऑप्शनल जर कुणाचा असेल त्यांना तिथे त्याचा स्टडी करावा लागेल, अभ्यास। आता इथे विश्लेषणात्मक नीतिशास्त्र, नियामक नीतिशास्त्र याच्यामध्ये बऱ्याच अजून संकल्पना आहेत ज्या आपल्याला डिटेलमध्ये बघाव्या लागणार आहेत। तर फक्त पहिल्यांदा की ह्या तिन्हीमध्ये काय फरक आहे किंवा कंपॅरिझन जस्ट त्याचा एक ओव्हरव्ह्यू म्हणून देतो, नंतर मी डिटेलमध्ये, खूप जास्त डिटेलमध्ये पहिल्या दिवशी फक्त या तिन्हीबद्दल कंपॅरिझन, त्याच्यातली समानता, त्यांच्यामध्ये काय काय वेगळेपण आहेत ते सर्व बघणार आहे। तर पहिलं म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स, वर्णनात्मक नीतिशास्त्र।
की वर्णन केलं जातं, नीतिशास्त्राचं फक्त वर्णन केलं जातं. म्हणजे काय की या नीतिशास्त्रामध्ये कुठलाही नियामक मानदंडक दिलं जात नाही, कुठला नियम दिला जात नाही, कुठलं प्रमाण दिलं जात नाही की हे योग्य हे अयोग्य वगैरे. ओके, फक्त वर्णन केलं जातं नीतिशास्त्राचं. जर काय योग्य अयोग्य, ओके, चूक बरोबर, नैतिक अनैतिक याचा निर्णय दिला जात असेल तर त्याला नियामक नीतिशास्त्र म्हणतात. म्हणजे कसं की गौतम बुद्धांनी जे सांगितलं, महावीरांनी जे सांगितलं की नॉनव्हेज खाऊ नका, हा एक नियम झाला, म्हणून ते नियामक नीतिशास्त्राचा भाग येतो. जे महावीरांनी सांगितलेल्या गोष्टी, गौतम बुद्धांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या की मेलेल्या जनावराचं जे हे आहे मांस तुम्ही खाऊ शकता. सो बुद्धांचा तो नियम झाला. तो नियम जे आहे ते नियामक नीतिशास्त्रात येतात. पण वर्णात्मक नीतिशास्त्रामध्ये काय चूक काय बरोबर आहे कुठल्या गोष्टींबद्दल चर्चा केली जात नाही. ओके, नैतिकतेवर कुठलीही चर्चा केली जात नाही. फक्त या एरियामध्ये किंवा ह्या धर्मामध्ये असा नियम आहे. सो वर्णात्मक नीतिशास्त्र काय सांगतं की जैन धर्मामध्ये कुठल्याही प्रकारचा मांसाहार करण्यास बंदी आहे, की कुठलाही मांसाहार चालणारच नाही. ओके, तुम्ही मेलेल्या जनावर असो जिवंत असो कुठलंही जनावर असो तुम्ही हिंसा करू शकत नाही. ओके, तर ह्याच्यामध्ये जैनिझममध्ये काय चालतं तेवढं सांगितलं जातं. बुद्धिझममध्ये मेल्या जनावराचं खाऊ शकता वगैरे असा त्यांचा जो नियम आहे. पण ह्याच्यामध्ये चूक कोण आणि बरोबर कोण, जैनिझम वाले बरोबर का बुद्धिझम वाले, ह्याच्याबद्दल कुठलाही नियम दिला जात नाही, फक्त वर्णन केलं जातं. सो वर्णात्मक नीतिशास्त्र फक्त वर्णन करतो की इंडियामध्ये जर आपले वृद्ध आई वडील असतील तर त्यांची काळजी घेणे, ओके, टेकिंग केअर ऑफ ओल्ड पॅरेंट्स, वृद्ध आई वडिलांची काळजी घेणे हा एक नैतिक नियम आहे. ओके, आणि अमेरिकेमध्ये असा कुठलाही, अमेरिका युरोपमध्ये असा कुठलाही नैतिक नियम नाही. सो वर्णात्मक नीतिशास्त्र फक्त हे वर्णन करतं. ओके, नियामक नीतिशास्त्र ह्याच्यात नियम देतं की इंडियामध्ये असाल तुम्ही आणि इंडियामध्ये भारतामध्ये तुमच्या वृद्ध आई वडिलांची तुम्ही काळजी घेतलीच पाहिजे. जर तुम्ही काळजी घेत नसाल तर तुम्ही अनैतिक मूल म्हणून पकडले जाईल. पण अमेरिका युरोपमध्ये जरही तुम्ही आई वडिलांची तुमच्या काळजी नाही घेतली तरी तुम्हाला कोणी अनैतिक बोलणार नाही, कारण तिथे तो नियमच नाहीये नीतिशास्त्रामध्ये की आई वडिलांची काळजी घेतली पाहिजे. सो त्यांच्यासाठी वेगळे नियम, आपल्यासाठी वेगळे नियम. तर नियमांची जेव्हा चर्चा होते तर तेव्हा आपण नियामक नीतिशास्त्राबद्दल चर्चा करतो. नंतर नियामक नीतिशास्त्रानंतर येतं विश्लेषणात्मक किंवा आधी नीतिशास्त्र, मेटा एथिक्स, अॅनालिटिकल इथिक्स. आता मेटा एथिक्स किंवा अॅनालिटिकल इथिक्स म्हणजे काय, तर नॉर्मॅटिव्ह इथिक्स जे आहे हे नियामक नीतिशास्त्र, त्याला फर्स्ट ऑर्डर म्हणजे पहिल्या श्रेणीची नैतिक चर्चा असं संबोधलं जातं. तर विश्लेषणात्मक नीतिशास्त्राला दुसऱ्या श्रेणीची किंवा उच्च श्रेणीची नैतिक चर्चा, ओके, सेकंड ऑर्डर मोरल थिअरायझिंग म्हणलं जातं. सो याला फर्स्ट ऑर्डर मोरल थिअरायझिंग, याला सेकंड ऑर्डर मोरल थिअरायझिंग. म्हणजे फर्स्ट आणि सेकंड ऑर्डरमध्ये फरक काय, विश्लेषणात्मक किंवा आधी नीतिशास्त्रामध्ये सेकंड ऑर्डर थिअरायझिंग कशाला म्हणतात किंवा काय. तर सिंपल इथे जो शब्द आहे इंग्लिशमधला शब्द की मेटा इथिक्स आणि अॅनालिटिकल इथिक्स. सो नॉर्मॅटिव्ह आणि मेटा, हा जो मेटा वर्ड आहे अधि नीतिशास्त्र, तर तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये पण असा एक शब्द येतो की डेटा आणि मेटा डेटा. मग त्याच्यामध्ये काय फरक आहे तो जर तुम्हाला कळाला तर इथे काय फरक आहे तोही कळेल. कारण बऱ्याच संकल्पना ज्या नीतिशास्त्रात आहेत त्या नॉर्मल इंग्लिशमधल्या किंवा इंजिनिअरिंगमधल्या पण आहेत. सो इंटिग्रेशन मी जे सांगितलं की इंटिग्रेशनचा जो कन्सेप्ट आहे, ओके, मॅथमॅटिक्समधला, ओके, तोच नीतिशास्त्रामध्ये पण त्याच संकल्पनेचा सेम अर्थ आहे की तुमची पर्सनॅलिटी किती इंटिग्रेटेड, परिपूर्ण आहे. ओके, तो बऱ्यापैकी ज्या संकल्पना आहेत त्यांचा अर्थ जो फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये होतो किंवा मॅथमॅटिक्समध्ये होतो, सायन्समध्ये होतो, तशाच त्यांचा अर्थ तुमच्या नीतिशास्त्रामध्ये पण आहे. सो मग डेटा आणि मेटा डेटा म्हणजे काय की झोमॅटो कंपनी आहे, पुण्यामध्ये सर्व्हिस देते. पुण्यामध्ये डेली झोमॅटोला 1,00,000 ऑर्डर मिळत आहेत समजून चालू. 1,00,000 ठिकाणाहून, वेगवेगळ्या ठिकाणाहून 1,00,000 ऑर्डर जात आहेत, वेगवेगळ्या गोष्टी ऑर्डर केल्या जात आहेत. त्या किती वेळात तिथे पोहोचतायत, त्याच्यातून झोमॅटोला किती इन्कम आला, लोकांनी पेमेंट कसे केले, कॅश ऑन डिलिव्हरी किती केले, कार्डने किती केले, हे सर्व चर्चा, ही गोष्ट बघितली जाते. आणि हे झाल्यावर हा सर्व जो डेली डेटा जनरेट होतोय ऑनलाईन सर्व्हरवर स्टोअर होतोय, हा डेली वर्षानुवर्ष किंवा महिनोन्महिने जो डेटा जनरेट झाला, रॉ डेटा, हा एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीला दिला जातो आणि सॉफ्टवेअर कंपनी त्याच्यावर डेटा अॅनालिटिक्स ऑपरेशन रन करते. ओके, आणि त्या डेटाचं हायर लेवल अनालिसिस, उच्च दर्जाचं अनालिसिस ज्याला म्हणतो मेटा डेटा ऑपरेशन्स, डेटा अॅनालिटिक्स करते. आणि मग इथून काय कळतं की झोमॅटोच्या किती ऑर्डर कॅन्सल होत आहेत, कुठल्या एरियातून कधी जास्त ऑर्डर येत आहेत, कुठे आपण ऑर्डर फास्ट देऊ शकतो, किंवा कुठल्या हॉटेलबरोबर टाईप करून त्या हॉटेलला सांगू शकतो तुमच्या इथून या टाईममध्ये इथून एवढ्या ऑर्डर होतात, किंवा दुपारी 2 ते 4 हिंजेवाडीवरून जास्त ऑर्डर येतात वाकडच्या एरियात, IT इंडस्ट्रीमध्ये सुट्टी असते तर मग आपले रायडर तिकडे मूव्ह केले पाहिजेत, किंवा रात्री 12 नंतर डिले होत आहे त्यामुळे एवढ्या ऑर्डर कॅन्सल होत आहेत.
मग रात्री जर कोणी ड्युटी करत असेल त्याला एक्स्ट्रा कमिशन द्या. तो तुम्ही हायर लेवल झोमॅटो आपले ऑपरेशन अजून कसे चांगल्या प्रकारे करू शकतं हे रॉ डेटाचा अभ्यास करून जे तुम्ही पुढचे डिसिजन घेतात त्याला म्हणतात मेटा डेटा. तोच रिलेशन आहे नियामक आणि विश्लेषणात्मक नीतिशास्त्रात. नियामक नीतिशास्त्रात नियम दिले जातात, मांसाहार करा किंवा करू नका, बरोबर, नैतिक की अनैतिक. पण अधिनीतिशास्त्रात त्याच्या वरची उच्च दर्जाची चर्चा जी होती, नैतिक चर्चा, म्हणजे नॉनव्हेज खाणे, मांसाहार करणे योग्य का अयोग्य नाही नियामक नीतिशास्त्र सांगेल. पण त्याच्या अगोदर आपल्याला हे ठरवावं लागेल की जनावरांना अधिकार आहेत का. जनावरांना अधिकार असले तर आपल्याला जनावरांच्या अधिकारांची रक्षा करण्याची गरज आहे का नाही. ओके. आणि माझा आणि जनावरांचा अधिकार जर कॉन्फ्लिक्टमध्ये असेल, ओके, म्हणजे मी जंगलामध्ये आहे आणि माझ्यावर कुठे एखाद्या हिंस्त्र प्राण्याने अटॅक केला तर मग मी मला वाचवण्यासाठी जनावराला मारू शकतो का नाही. किंवा गोरीला, एका झूमध्ये गोरीलाच्या लहान मुलगा पडाला, सिक्युरिटी गार्डने येऊन त्या गोरीलाला मारलं, तर मग ह्याच्यामध्ये त्याला क्रिमिनल पकडू शकतो का नाही. कारण मानवाचा आणि जनावरांचा अधिकार एकमेकाच्या विरोधात होता, कुणाला तरी एकाला मारणं गरजेचं होतं. ते उच्च नीतीची जी चर्चा आहे, नैतिक चर्चा, ओके, उच्च दर्जाची, त्याला म्हणतो अधिनीतिशास्त्र, विश्लेषणात्मक चर्चा. ओके. तर ह्या दोनमध्ये आपल्याला जास्त डिबेट करायचे आहे. तर विश्लेषणात्मक नीतिशास्त्रामध्ये आपल्याला 2-3 डिबेट्स करायच्यात. ओके. आणि नियामक नीतिशास्त्र किंवा प्रमाणित नीतिशास्त्र किंवा मानदंडक ज्याला म्हणतो नियम, आणि त्याच्यामध्ये आपल्याला 4 मेजर फिलॉसॉफी म्हणजे 4 नियमांचे हे आहेत, संकल्पना आहेत किंवा 4 नियामक नीतिशास्त्राचे भाग आहेत. एक सद्गुण नीतिशास्त्र, एक परिणामवादी नीतिशास्त्र, एक कर्तव्यवादी नीतिशास्त्र आणि एक तुमचे माहितीचा अधिकार, मूलभूत अधिकार त्याचे नीतिशास्त्र. तसे 4 नीतिशास्त्राचे जे उपभाग आहेत ते आपल्याला नियामक नीतिशास्त्रामध्ये स्टडी करायचे. सो मग आपण सिलेबसमध्ये सर्वात पहिल्यांदा आपण डिबेट करणार आहे की नीतिशास्त्र म्हणजे काय आणि नीतिमत्ता म्हणजे काय. ओके. नैतिकता किंवा नीतिमत्ता. सो इथिक्स म्हणजे काय, मोरॅलिटी म्हणजे काय. मी लेक्चरमध्ये मराठी डिटेलमध्ये शिकवेन, पण जर तुम्हाला अजून ते लेक्चर्स बघायचे असतील तर मी माझ्या यूट्यूब चॅनलवर इंग्लिशमध्ये ऑलरेडी रेकॉर्ड केलेलं आहे की इथिक्स म्हणजे काय, मोरॅलिटी म्हणजे काय, त्याचे डेफिनेशन, त्याचे प्रत्येक टर्म जी आहे, व्याख्येमधली प्रत्येक संकल्पनेतला प्रत्येक शब्द तो खूप महत्त्वाचा असतो. सो मग नीतिशास्त्र म्हणजे काय, नैतिकता म्हणजे काय, दोन्हीमध्ये फरक काय, समानता काय, ते आपल्याला बघायचं आहे. मग नीतिशास्त्र म्हणजे काय, ओके, आणि शास्त्र आहे म्हणजे ते आपल्याला कोणीतरी बाहेरून सांगतं. सो धर्म, समाज, कुटुंब हे जे आपल्याला शिकवतात ते म्हणजे नीतिशास्त्र. ओके. आणि त्यांच्याकडून शिकून जर आपल्यामध्ये ती नैतिक वृत्ती जन्माला आली तर ती बनते नीतिमत्ता. ओके. सो मी नॉनव्हेज खात नाही कारण धर्म सांगतो, नीतिशास्त्राचं पालन करतोय. मी नॉनव्हेज खात नाही, मांसाहार करत नाही कारण मला ते अयोग्य वाटतं, एखाद्या जनावराचा जीव घेणं चुकीचं असं वाटतं, तर माझ्याकडे नीतिमत्ता आहे. तर ही मला शिकवतो कोण, तो नीतिशास्त्रच नीतिमत्ता बनतं. आणि ह्या महान लोकांच्या नीतिमत्ता, गौतम बुद्ध, महावीर, विवेकानंद, राजाराम मोहन राय वगैरे, महात्मा फुले वगैरे, गांधी, नेहरू, पटेल, आंबेडकर, ज्यांच्या नीतिमत्ता होती तीच बनली, ओके, आपल्यासाठी नीतिशास्त्र. मग ते संविधान असो किंवा गौतम बुद्धांचा बौद्ध धर्म असो किंवा जैन धर्म असो. मग ह्या दोन्हीमध्ये काय संबंध आहेत, या प्रकारच्या सर्व डिबेट खूप डिटेलमध्ये आपण तिथे बघणार आहोत. मग आपण नीतिमत्ता म्हणजे काय ते पण बघणार आहोत. नंतर ते कुठून शिकतो तो डिटेलमध्ये पाहू. नैतिकतेचे पैलू, त्याच्यामध्ये नीतिशास्त्र म्हणजे नक्की कोणता विषय आहे आणि त्याच्यामध्ये नैतिकतेचे पैलू जो तुमचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये ही सर्व चर्चा येते की नियामक किंवा प्रमाणित नीतिशास्त्र किंवा वर्णनात्मक नीतिशास्त्र किंवा विश्लेषणात्मक नीतिशास्त्र. नीतिशास्त्र एक्झॅक्टली कुठले प्रकारचं नीतिशास्त्र आहे, तर त्याच्यामध्ये 3 शास्त्र येतात जे आत्ताच मी सांगितलं, नियामक, विश्लेषणात्मक आणि वर्णनात्मक. वर्णनात्मकचा आपल्याला जास्त अभ्यास करायचा नाहीये, ह्या दोन्हीमध्ये आपल्याला जास्त स्टडी करायचा आहे. तर तो काय आपण बघणार आहे. सो विश्लेषणात्मक, वर्णनात्मक आणि नियामक. मग याची मी तुम्हाला आत्ताच थोडी कल्पना दिलेली की विश्लेषणात्मक नीतिशास्त्र, अधिनीतिशास्त्र म्हणजे काय, की हे खूप उच्च दर्जाच्या ज्या चर्चा आहेत, नैतिक चर्चा, त्या आपल्याला करायच्या. नैतिकतेत योग्य अयोग्य काय नियामक नीतिशास्त्र सांगेल. पण अधिनीतिशास्त्रामध्ये त्याच्या वरच्या चर्चा म्हणजे काय, नैतिक अनैतिक धर्म वगैरे सांगितलंय, गौतम बुद्ध महावीरांनी सांगितलं, आपण ते फॉलो करतोय. हो, पण नैतिक होण्यासाठी मी देवाला मानण्याची गरज आहे का. जर मी देवाला मानत नसेल, नास्तिक असेल, तर माझ्यामध्ये नैतिकता येणार नाही का. नैतिकता असण्यासाठी देवाला मानण्याची गरजच आहे. ह्या ज्या उच्च दर्जाच्या किंवा जनावरांना अधिकार देण्याची गरज आहे का. जनावरांना अधिकार दिले तर प्राण्यांना का नाही. मनुष्यांना अधिकार देत असेल तर मनुष्य कधी मानायचा. गर्भामध्ये जे एका दिवसाचं बाळ आहे त्याच्या अधिकार ओके आपल्याला जोपासण्याची गरज आहे का. का 1 महिन्याचं बाळ असेल त्याचं ॲबॉर्शन केलं तरी त्याच्यात काही अनैतिक नाही.
ओके, सो हे जे प्रश्न आहेत की मग जेव्हा माणसांना अधिकार द्यायचं म्हणतो तर माणूस जन्माला आला कधी? ओके, पहिल्या दिवशी जेव्हा कन्सेप्शन झालं, गर्भधारणा झाली, त्या दिवशीपासून त्याला मानव मानायचं का जन्माला आल्यावर 9 महिन्यानंतर तेव्हा मानव मानायचं? ओके, तर या प्रकारच्या ज्या चर्चा आहेत त्या सर्व अधिनीतीशास्त्रामध्ये उच्च प्रतीच्या चर्चा त्या आपण क्लासमध्ये घेऊया. सो नैतिकता म्हणजे काय? नैतिकतेबद्दल विचार करण्याचा अमूर्त मार्ग त्याला म्हणतात. ओके, की ॲब्स्ट्रॅक्ट वे मोरल रिझनिंगचा, की काय योग्य बयोग्य काही मापदंड नाही की हे असं केलं तर बरोबर, हे असं केलं चूक, हेच कर आणि हे अजिबात करायचं नाही. कुठले नियम नाही, मापदंड नाही, कुठली मानके नाही. विश्लेषणात्मक नीतिशास्त्रामध्ये अमूर्त प्रकारे चर्चा. जनावरांना अधिकार आहे का? देवाला मानण्याची गरज आहे का नीतिशास्त्रात? नीतिशास्त्र शिकतो कुठून? बरं चलो, प्रत्येकाला ते शिकवता येऊ शकतं का? शिकवता आलं तर ते किती दर्जाचं पर्यंत बनू शकतं? प्रत्येकजण गांधी, गौतम बुद्ध, आंबेडकर बनू शकतो का? ओके, जे शिकलेच नाही नीतिशास्त्र, किती प्रयत्न केला तर त्यांना आपण शिक्षा देऊ शकतो का? ओके, बरं शाळेमध्ये आपण नीतिशास्त्र शिकवू शकतो का? ह्या ॲब्स्ट्रॅक्ट हायर लेवल डिबेट. ओके, सो नैतिकतेबद्दल अमूर्त मार्ग विचार करण्याचा विश्लेषणात्मक नीतिशास्त्र. सो उच्च क्रम नैतिक सिद्धांत किंवा द्वितीय क्रम नैतिक सिद्धांत त्याला मानलं जातं. मग दुसरा आहे वर्णनात्मक नीतिशास्त्र, जो आपल्याला अभ्यासाची जास्त गरज नाहीये, पण मी क्लासमध्ये त्याचे उदाहरण देईल, एक पहिल्या लेक्चरमध्ये थोडंफार सांगेल त्याच्याबद्दल. सो नैतिक कृतींचे निरीक्षण, की याच्यामध्ये फक्त नैतिक कृतींचे निरीक्षण केलं जातं की इंडियामधले नैतिकतेचे नियम काय आहेत, अमेरिकेतले काय आहेत, युरोपमध्ये काय आहेत, इंडियातले नियम तर हे असे का आहेत. ओके, म्हणजे इंडियामध्ये सर्व धर्म सांगितलं नॉनव्हेज खाऊ नका, मांसाहार करू नका, कारण आपण ट्रॉपिकल देश आहे, आपल्याकडे खूप मान्सूनमुळे खूप पाऊस होतो आणि फळं भाज्या खूप मुबलक प्रमाणात आहेत. आपल्या इथले जे धर्म जन्माला आले ते मांसाहार करू नका असं सांगू शकत होते. सो मग हे वर्णनात्मक नीतिशास्त्रात हे फक्त निरीक्षण केलं जातं की ह्या देशामध्ये, ह्या धर्मामध्ये, ह्या समाजात, ह्या जातीत कुठले कुठल्या प्रकारचे नैतिक नियम आहेत किंवा नैतिक नियम कसे बदलत आहेत. ओके, जसं ग्लोबलायझेशन, जागतिकीकरणामुळे आपल्या इकडे महिलांचे अधिकार किंवा महिलांबद्दल जे नैतिक नियम आहेत ते बदलत आहेत. सो मग हे कसे बदलतात काय, याचं फक्त निरीक्षण, योग्य अयोग्याची चर्चा नाही, कुठली हायर लेवल पण चर्चा नाही, फक्त याचे नैतिक कृतींचे निरीक्षण, वर्णन आणि स्पष्टीकरण, की नैतिक कृतींचे निरीक्षण करा, वर्णन करा, इकडे असं तिकडे असं, ह्या देशात असं त्या देशात असं, आणि स्पष्टीकरण असं का आहे. ओके, पण याच्यात कुठला देश बरोबर कुठला देश अयोग्य, हा धर्म बरोबर हा धर्म अयोग्य, असे कुठलेही नियम सांगितला जात नाही. जेव्हा तुम्ही नियम सांगचाल की ह्या धर्मात असं बोलले हे चुक आहे, ह्या धर्मात असं बोललं हे बरोबर आहे, तुम्ही नियम दिला, जर नियम दिला तर मग ते बनतो नियामक किंवा प्रमाणित मानदंडक नीतिशास्त्र. ओके, सो वर्णनात्मक मध्ये वेगवेगळ्या समाजांची नैतिक मानके भिन्न असतात. ओके, हे वर्णनात्मक नैतिक विधान आहे. सो आता हे थोडी टेक्निकल गोष्ट आहे जी मी नंतर क्लासमध्ये ज्यादा डिटेलमध्ये ती शिकवेन तेव्हा तुम्हाला कळेल. नंतर नियामक प्रमाणित नीतिशास्त्र मी काय सांगितलं की नैतिक वर्तणुकीचे प्रमाण निश्चित करणे, योग्य अयोग्य काय ते ठरवणे. ओके, नियम ठरवणे, नैतिक वर्तन निर्धारित करणे किंवा नैतिक सिद्धांताचा पहिला क्रम, पहिल्या लेवलचा की चूक बरोबर, उच्च दर्जाचा दुसरा क्रम म्हणजे विश्लेषणात्मक नीतिशास्त्र, तो पहिला क्रम, आणि ही कृती या समाजात चुकीची आहे व दुसऱ्या समाजामध्ये ती बरोबर आहे, प्रमाणित नैतिक विधान, की ह्या धर्मामध्ये असं आहे आणि हे केलं तरच नैतिक, नाही केलं तर अनैतिक, ह्या समाजात असा नियम आहे, भारतात असा नियम आहे. तो हे नियम मानदंडके जेव्हा दिली जातात, नियामक नीतिशास्त्र. आपल्या सिलेबसचा खूप मोठा पार्ट जो आहे ना हा नियामक नीतिशास्त्रात जाणार आहे, कारण त्याच्यामध्ये 4 चर्चा आपल्याला करायच्यात. ते म्हणजे तुमच्या सद्गुणात्मक नीतिशास्त्र, त्याच्यामध्ये अरिस्टॉटल, प्लेटो, सॉक्रेटिस, इपिक्युरियन, स्टॉईक, बुद्धा, महावीरा, वेदांताचे खूप सारे जे फिलॉसॉफर आहेत, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांपासून विवेकानंद वगैरे खूप जणांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग दुसरं येतं परिणामवादी नैतिकता, हेतुवादी नैतिकता, त्याच्यामध्ये पण जेरेमी बेंथॅम, जॉन स्टुअर्ट मिल त्यांचा अभ्यास करायचा आहे. मग कर्तव्यवादी नैतिकता, त्याच्यामध्ये आपल्याला भगवद्गीता, गांधी, इमॅन्युअल कांत त्यांचा अभ्यास करायचा आहे. आणि जॉन लॉक त्याचा मूलभूत अधिकार नैतिकता, तर त्याच्यामध्ये मूलभूत अधिकारांची त्याची जा सिद्धांत आहे, थिअरी आहे, ती आपल्याला बघायची. सो हे खूप वेळ जातो त्याच्यामध्ये सर्व थिंकर्स डिटेलमध्ये बघायला, आणि त्याच्यामुळे लार्ज पार्ट जो आहे, खूप मोठा भाग आपल्या सिलेबसचा नियामक किंवा प्रमाणित नीतिशास्त्र आपण बघणार आहोत. मग आपलं जे विश्लेषणात्मक नीतिशास्त्र आहे किंवा अधिनीतिशास्त्र, ह्या विश्लेषणात्मक नीतिशास्त्र किंवा अधिनीतिशास्त्रामध्ये ओके आपल्याला बरेच प्रकारच्या चर्चा करायच्या, आणि त्या चर्चा म्हणजे की 3-4 चर्चा खूप महत्त्वाच्या आहेत. आता ह्या खूप उच्च दर्जाच्या चर्चा आहेत. मी जर सांगितलं की नैतिक होण्यासाठी देवाला मानण्याची गरज आहे का, या टाईपच्या ज्या चर्चा आहेत, जनावरांचे अधिकार आपल्याला रक्षण करण्याची गरज आहे का वगैरे, तो हे जे किंवा हे जे एंडेंजर्ड स्पीसीज म्हणतो की सिंह, चित्ते, वाघ, जे
ज्यांचं पूर्ण विनाश पण होऊ शकतो, अशा ज्या स्पीसीज आहेत एंडेंजर्ड, तर मग त्यांना त्यांचं रक्षण करण्याची आपली जबाबदारी आहे का वगैरे, हेच ते प्रश्न आहेत, नैतिक प्रश्न हायर लेवलचे, ते विश्लेषणात्मक नीतिशास्त्रात. त्याच्यामध्ये मग आपल्याला जी चर्चा करायची आहे त्याच्यामध्ये पहिला आहे की नैतिकतेचा सार्वत्रिक पाया, भावनावाद वर संवेदनावाद. की नैतिकता, जेव्हा नैतिकतेची आपण चर्चा करतो तर नैतिक अधिकारांच्या बद्दल चर्चा करतो. तो नैतिक अधिकार कुणाला द्यायचे? ओके, सर्व माणसांना ते समान असतील का स्त्रिया पुरुषांना वेगळे असतील? हिटलरच्या मध्ये ज्यूजला नैतिक अधिकारच नव्हते काही, त्यांनी त्यांना कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये जनावरासारखं मारलं. ओके, युरोपमधले लोक, अमेरिकेतले लोक ब्लॅक आफ्रिकन लोकांना पण जनावरांसारखीच ट्रीटमेंट देत होते. तो कधी काळी ओके एका मनुष्यांमध्ये पण सर्वांना नैतिक अधिकार नव्हते. इंडियामध्ये पण वर्ण संस्थेमध्ये सर्वांना अधिकार नव्हते, वेगवेगळे अधिकार होते वर्ण संस्थेमध्ये पण. सो हे जे वेगवेगळे लोकांमध्ये पण सगळ्यांना समान अधिकार नव्हते. तर मग नैतिकतेमध्ये अधिकार कुणाकुणाला असतील, ही जी चर्चा आहे, नैतिकचा सार्वत्रिक पाया काय असला पाहिजे. ओके, आणि त्याच्यामध्ये खूप सारी डिबेट आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक डिबेट करायची भावनावाद किंवा संवेदनावाद. ओके, सो ही पहिली डिबेट असणार आहे, खूप डिटेलमध्ये आपण बघणार ती. त्याच्यानंतर आहे नैतिक निरपेक्षतावाद विरुद्ध नैतिक सापेक्षतावाद विरुद्ध नैतिक शून्यवाद. ओके, त्याला आपण म्हणतो इथिक्समध्ये मोरल ॲब्सोल्युटिझम वर्सेस मोरल रिलेटिव्हिझम वर्सेस मोरल निहिलिझम. तर निहिलिझम शून्यवाद, ज्याच्यामध्ये गौतम बुद्धांना पण निहिलिस्ट मानलं जातं. त्याच्यामध्ये नागार्जुनांचा शून्यवादाचा कन्सेप्ट तुम्हाला माहित असेल. सो नागार्जुन जे महायानाचे हिनयानाचे एक फिलॉसॉफर होते, तर हे शून्यवाद जो आहे नागार्जुनांनी दिलेला, तर तसाच त्या बुद्धिझम शून्यवादात येतो. पण शून्यवाद आपल्याला जास्त अभ्यासाचा नाहीये. पण नैतिक निरपेक्षतावाद आणि नैतिक सापेक्षतावाद हे खूप इम्पॉर्टंट डिबेट आहे. खूप वेळा केस स्टडीमध्ये त्याचं मदतीला येते त्याचं उत्तर, किंवा ही संकल्पना वापरता येऊ शकते उत्तरामध्ये. तर याचं म्हणणं काय की निरपेक्षतावाद आणि सापेक्षवाद, की नैतिकता निरपेक्ष आहे का, की सर्व पृथ्वीवरील सर्व समाजांमध्ये, सर्व धर्मांमध्ये, सर्व ठिकाणी एकच नैतिक नियम, आणि जर तुम्ही तसं मानत असाल किंवा असे नैतिक नियम असतील तर त्याला नैतिक निरपेक्षतावाद म्हणतात. पण जर नियम जे आहेत ते धर्माधर्मानुसार, जातीनुसार, देशानुसार, वेळेनुसार बदलत असतील तर त्याला आपण म्हणतो नैतिक सापेक्षतावाद. ओके, आणि आजपर्यंत याच्याबद्दल कुठलंही फायनल कन्क्लुजन नाही. बरीच सारी नैतिकता निरपेक्ष आहे, बरीच सापेक्ष आहे. फंडामेंटल राईट ज्याला म्हणतो, मूलभूत अधिकार निरपेक्ष आहेत सर्व देशांमध्ये, सर्व जण लोकांना. ओके, इररिस्पेक्टिव्ह ऑफ एज, सेक्स, प्लेस, बर्थ, की तुमचं काही तुमचं वय असो, तुमचे जेंडर, ओके, लिंग काही असो, तुम्ही कुठल्याही देशाचे नागरिक असाल, प्रत्येकाला मूलभूत अधिकार मिळलेच पाहिजेत. नॉर्थ कोरियासारख्या देशात मूलभूत अधिकार नसतील तर तो देश चुकीचा आहे. ओके, सो मग जेव्हा आपण मूलभूत अधिकारांची चर्चा करतो तर आपण जगात ही गोष्ट मान्य केलेली की एकच नैतिक नियम आहे, सर्वांचे मूलभूत अधिकारांचं रक्षण झालंच पाहिजे. ओके, किंवा सर्व ठिकाणी ओके की विवाहबाह्य संबंध, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, कुठल्याही समाजामध्ये त्याला योग्य मानलं जात नाही, सगळीकडेच मानलं जातं की ते अयोग्य आहे. सो हा निरपेक्ष नियम आहे, सर्व धर्म, समाज, कुटुंब, देश काही असो, सगळीकडे तो एकच नियम. सो नैतिक निरपेक्षतावाद. तसंच आहे तुमचा नैतिक सापेक्षतावाद. आणि नैतिक सापेक्षतावाद म्हणजे काय की नियम बदलतात. म्हणजे इंडियामध्ये वृद्ध आईवडिलांची काळजी घेणे हा भारतासाठीचा नियम आहे, अमेरिका युरोपमध्ये तो नियमच नाही. किंवा मांसाहार करू नका हा हिंदुइझमचा नियम आहे, इस्लाम ख्रिश्चनिटीमध्ये तो नियमच नाही. म्हणजे नियम तुझे बदलतायत, धर्म सापेक्ष आहेत, ओके, समाज सापेक्ष आहेत. तर मग सापेक्षतावादामध्ये त्यांचं म्हणणं आहे की हे नियम, नैतिकतेचे नियम सर्वांना समान असू शकत नाहीत, सर्वांना समान प्रकारे लागू होऊ शकत नाहीत. सो मग नैतिक निरपेक्षतावाद आहे नैतिक सापेक्षतावाद. ओके, त्याच्यानंतर दुसरी एक डिबेट आहे आपल्याला करायची डिटेलमध्ये, व्यक्तिनिष्ठ नैतिकता आणि वस्तुनिष्ठ नैतिकता. आता ह्या पण खूप मोठी डिबेट आहे. आता मी 3-4 तास फक्त ह्याच डिबेट क्लासमध्ये घेणार, माझ्या क्लासरूम लेक्चर्समध्ये, ऑफलाईन लेक्चर जे मी पुण्यात लॉन्च करेन स्वराज अकॅडमीच्या बॅनर खाली, आणि सेम वे जे ऑफलाईन मी लॉन्च करेन ऑनलाईन माझ्या ॲपवर, त्याच्यामध्ये 3-4 तास मी एक डिबेट घेतो. सो 4 तास आपल्या किमान ह्या 4च डिबेट चालणार आहेत. ओके, आणि त्याच्यामध्ये मग ही व्यक्तिनिष्ठ नैतिकता आणि वस्तुनिष्ठ नैतिकता म्हणजे काय. व्यक्तिनिष्ठ नैतिकता म्हणजे काय की प्रत्येक माणसात ते ओपिनियन असतं, आपलं मत असतं, आणि तो त्या मताने नैतिकता ठरवत असेल तर ती व्यक्तिनिष्ठ झाली. पण लोकांच्या मतांना जर नैतिकतेत काही आधार नसेल,
आणि नैतिकतेचा हा नियम आहे तो तुला फॉलोच करावा लागेल, त्याच्यावर त्याची अंमलबजावणी करावीच लागेल, हा एवढा नियम आहे तो तसाच ओके त्याचे आत्मसात करावा लागेल, तर ती वस्तुनिष्ठ नैतिकता. सो यालाच म्हणतो आपण मोरल सब्जेक्टिव्हिझम किंवा मोरल ऑब्जेक्टिव्हिझम. हा तुमचा प्रिलियमचा जो पेपर आहे तो ऑब्जेक्टिव्ह आहे, त्याच्यामध्ये 4 पैकी एकच उत्तर बरोबर आहे, बाकी 3 उत्तर चुकीची. असं नाही की ए उत्तर दिलं तर 25% मार्क, बी दिलं तर 50%, सी दिलं तर 75%, डी बरोबर उत्तर आहे 100%. नो, डी असेल तर 100%, बाकी कुठल्याही मार्काला 0%. आयदर ऑर. मग तुमची नैतिकता पण आयदर ऑर मोरॅलिटीमध्ये चेंज होत असेल तर मग त्याला आपण म्हणतो वस्तुनिष्ठ नैतिकता. ओके. पण मोरल ऑब्जेक्टिव्हिझम वस्तुनिष्ठ नैतिकता. मोरल सब्जेक्टिव्हिझम म्हणजे व्यक्तिनिष्ठ नैतिकता. म्हणजे काय की व्यक्तिनुसार नैतिकता बदलते. फॉर एक्झाम्पल तुम्ही क्लासमध्ये आहात, तुमच्या ज्या इथिक्सचा जो मेन्सचा पेपर आहे त्या पेपरमध्ये जे प्रश्न येणार आहेत, जे तुम्ही क्लासमध्ये आपण ही उत्तर बघणार, कुठलंही एक उत्तर त्यात बरोबर नसणार आहे. तुम्हाला तुमचे डिस्क्रिप्टिव्ह जो पेपर आहे त्याच्यामध्ये कुठलंही एक उत्तर बरोबर नाहीये. प्रश्न विचारली गौतम बुद्धांची कुठल्या नैतिक नियमांबद्दल चर्चा करा, तर तुम्हाला जे आठवतील तुम्ही जे लिहिसाल प्रत्येकाने सेमच उत्तर लिहिलं पाहिजे आणि त्याला तेवढेच मार्क मिळतील. हे वस्तुनिष्ठ ऑब्जेक्टिव्ह नाहीये, सब्जेक्टिव्ह पेपर आहे. नैतिकता पण तशी असेल तर व्यक्तिनिष्ठ. म्हणजे काय की व्यक्तीची मतं त्याच्या नैतिकतेत येतात. सो त्याचा एक एक्झाम्पल की लहान सहान जे खोटं बोलणं ते चालेल. ओके. एकदम लहान लहान गोष्टीमध्ये खोटं बोललं तरी चालेल, पण मोठ्या गोष्टींमध्ये खोटं बोलू नका. ओके. सर असं तुमची नैतिकतेत नियम असेल तर त्याला व्यक्तिनिष्ठ नैतिकता म्हणतात. जर तुम्ही म्हणत असाल की खोटं बोलणं हे चूकच आहे आणि प्रत्येकाने फक्त आणि फक्त खरंच बोललं पाहिजे आणि मी कधीही खोटं बोलणार आहे आणि फक्त खरंच बोलणार, म्हणजे आयदर ऑर मोरॅलिटी, त्याला म्हणतात वस्तुनिष्ठ नैतिकता. ओके. सो ही एक खूप महत्वाची डिबेट करणार आहे आपण. आता हे सर्व मग ह्याच्यामध्ये आपण प्रमाणांबद्दल चर्चा करत नाही, काय योग्य अयोग्य चर्चा करत नाही, नैतिकताच कशी आहे, काय नैतिक काय अनैतिक याच्यावर चर्चा करत नाही. नैतिकतेचं स्वरूप काय, नैतिकतेबद्दल अमूर्त चर्चा, अमूर्त मार्गाने चर्चा किंवा हायर लेवल थिंकिंग किंवा नैतिकतेचंच विश्लेषण म्हणून विश्लेषणात्मक नीतिशास्त्र. ओके. हा म्हणजे टॉपिकचंच नाव आहे. मग हे झाल्यावर एक चौथी जी चर्चा आहे, संस्कृती आणि नीतिशास्त्र यांचा परस्पर संबंध, किंवा तुमचा सिलेबसमध्ये जो पहिलाच टॉपिक आहे नीतिशास्त्र आणि मानवी संवाद. तर हे जे नीतिशास्त्र आहे ते तुम्ही शिकवता येऊ शकतं का, शिकवता येत असेल तर कुठून शिकू शकतो, आणि जर शिकू शकत असेल आणि शिकवलं गेलं तर नैतिकता किती दर्जाची बनू शकते, किती नैतिकता घडवू शकते, माणसांमध्ये किती आपण नैतिक बदल घडवून आणू शकतो. प्रत्येक जण महात्मा गांधी आंबेडकर बनू शकतो का, का तुमची नैतिकता छोट्या मोठ्या लेवलचीच राहू शकते वगैरे. हे जे नियम आहेत की नैतिकता शिकण्याबद्दलचे, ती जी चौथी डिबेट आहे ओके, ती आपल्याला याच्यामध्ये करायची विश्लेषणात्मक नीतिशास्त्रात. मग ह्या सर्व डिबेट झाल्यावर आपण सिलेबसमध्ये पुढे जाऊ आणि आपण नियामक, प्रमाणित आणि मानदंडक नीतिशास्त्र, जे मी तुम्हाला सांगितलं खूप मोठा पार्ट जो सिलेबसचा आहे तो याच्यामध्ये कव्हर करणार आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आहे की लोकांनी कसं वागले पाहिजे याचं नियमच दिले जातात, नियम दिले जातात. आणि त्याच्यामध्ये खूप ब्रांचेस आहेत इथिक्स पेपरमध्ये नीतिशास्त्रात, पण आपल्याला 4 महत्त्वाच्या ज्या आहेत त्या इथे स्टडी करायच्यात. आणि त्या 4 महत्त्वाच्या म्हणजे पहिली आहे सद्गुण नैतिकता, दुसरी आहे परिणामवादी नीतिशास्त्र किंवा हेतुवादी नीतिशास्त्र, तिसरा आहे कर्तव्यवादी नैतिकता, आणि चौथा आहे जॉन लॉकचा वैयक्तिक स्वातंत्र्याचा सिद्धांत, अधिकार सिद्धांत. सो सद्गुण नैतिकता, परिणामवादी नीतिशास्त्र, कर्तव्यवादी नैतिकता आणि जॉन लॉकचा वैयक्तिक स्वातंत्र्याचा सिद्धांत. आता याच्यामध्ये सद्गुण नैतिकतेमध्ये ओके, पहिला आहे की चांगल्या जीवनाची संकल्पना, युडायमोनिझम. सो चांगल्या जीवनाची संकल्पना, युडायमोनिझम, हा एक कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे. सद्गुण नैतिकता. आता हे जे 4 आहे, सद्गुण, परिणामवादी, कर्तव्यवादी आणि ही पूर्ण वेगळी आहे की जॉन लॉकचा मूलभूत अधिकारांचा सिद्धांत. हे जे 3 आहेत, सद्गुण नैतिकता, कर्तव्यवादी आणि परिणामवादी, हे प्रत्येकाचे आपापले व्यक्तिगत मतं आहेत. तर सद्गुण नैतिकते जी आहे ब्रांच किंवा भाग, ह्यांचं म्हणणं आहे, हा जो नैतिक पैलू आहे सद्गुण नैतिकतेचा, त्यांचं म्हणणं आहे की नैतिकता ही माणसांच्या सद्गुणांमध्ये असते. जर माणसांचे चांगले सद्गुण असतील आणि ते जर त्यांनी घडवून आणले स्वतःमध्ये किंवा आत्मसात केले, नैतिकता शिकली, तर त्याचं पूर्ण आयुष्य, पूर्ण आचरणच नैतिक बनून जातं. जसं महात्मा गांधींचं एक वाक्य होतं, माय लाईफ इज माय मेसेज. अगदी माझं जीवनच माझा संदेश आहे.
मी जे मला गोष्टी नैतिक वाटत होत्या तशीच जीवन मी जगलो. सो माय लाईफ इज माय मेसेज. तर हे जे आहे की सद्गुण नैतिकता, तर ह्यांचं म्हणणं आहे की समाजामध्ये सद्गुण शिकवले गेले पाहिजेत. लोकांकडून सद्गुण लोकांना आत्मसात करण्यास भाग पाडलं पाहिजे. आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये खूप सारे सद्गुण आले आणि प्रत्येक व्यक्तीचं नैतिक आचरण हे सद्गुणांनी ठरू लागलं तर आपल्याला कुठल्याही नैतिक नियमांची गरज नाही. सर्व काही समाजामध्ये नैतिकदृष्ट्या व्यवस्थित चालेल. मग हे सद्गुण नियम जसे महावीरा सांगत होते, सत्य, अहिंसा, अपरिग्रह, ब्रह्मचर्य वगैरे. गौतम बुद्ध त्यांचे नियम सांगत होते. तर हे जे वेगवेगळे नियम आहेत ते सद्गुण नैतिकतेमध्ये असे जे तत्वज्ञानी आहेत की ज्यांनी असे नियम दिले, हे सद्गुण दिले, ते सद्गुण नीतिशास्त्रामध्ये आपल्याला त्या सर्वांचा अभ्यास करायचा आहे. परिणामवादी नीतिशास्त्र, हेतुवादी नीतिशास्त्र, त्यांचं म्हणणं काय आहे, सद्गुण वगैरे सर्व बाजूला ठेवा, व्यक्तीचे सद्गुण कसेही असू द्या. एखादा खूप क्रिमिनल मेंटॅलिटीचा असेल, एखादा पोलीस ऑफिसर ड्युटीवर घरी बायकोला त्रास देत असेल, त्याचे खूप विवाहबाह्य संबंध असतील, तो नीट कुठलीही गोष्ट नीट पर्सनल लाईफमध्ये करत नसेल, त्याच्यात कुठलेही सद्गुण नाही आहेत. पण नोकरीवर जर त्याने एखाद्या वेळी जर आतंकवाद्यांचा अटॅक झाला आणि त्यांनी जाऊन आपले कर्तव्य जे आहे ते केलं आणि त्यांनी त्या कर्तव्य करताना त्याचा जीव गेला पण त्यांनी सर्व आतंकवादी ठार केले, तर परिणाम हा योग्य होता. तर मग नैतिकता ही परिणामांमध्ये असते, हेतूमध्ये असते. सो परिणामवादी नीतिशास्त्राचं म्हणणं आहे की सद्गुण वगैरे काही असो, कुठलंही आचरण जे नैतिक आचरण करतोय त्याच्यातून जर परिणाम चांगले येत असतील तर नैतिकतेमध्ये तीच गोष्ट महत्वाची. नैतिकतेचा एकच नियम, परिणाम चांगले आले पाहिजे तुमच्या कृतीतून. नैतिकतेचा एक नियम की तुमचा हेतू साध्य झाला पाहिजे, चांगला हेतू पाहिजे. आणि चांगला हेतू, चांगला परिणाम कसा ठरवायचा तर त्याचा एक नियम त्यांनी दिला, नियामक नीतिशास्त्र. की ज्या कृतीतून, नैतिक कृतीतून जास्तीत जास्त लोकांचं भलं होईल आणि कमीत कमी लोकांना काहीतरी हानी होईल, ते आचरण म्हणजे योग्य नैतिक आचरण. सो त्यांचा नैतिकतेचा एक नियमच होता जेरेमी बेंथॅमचा, मॅक्झिमाइज प्लेजर अँड मिनिमाइज पेन. मॅक्झिमाइज प्लेजर फॉर मॅक्झिमम पीपल, मिनिमाइज पेन फॉर मिनिमम पीपल. सो हे जे त्याचा नियम होता तो नीतिशास्त्र, परिणामवादी नीतिशास्त्र किंवा हेतुवादी. पण याच्या विरोधात तिसरा एक नीतिशास्त्राचा ब्रांच आली, भाग आला, एक पैलू आला. त्यांचं म्हणणं होतं की नैतिकता परिणामात नाही, नैतिकता तुमच्या कर्तव्यात असते. तुम्ही तुमचं कर्तव्य करा, मग त्याच्यानंतर परिणाम किती वाईट येऊ द्या चालेल. का? कारण एखादा माणूस जर ड्रंक अँड ड्रायव्हिंग करत असेल, दारू पिऊन गाडी चालवत असेल, त्यांनी 5 लोक मारले आणि 5 जे मेले ना ते 5ही आतंकवादी होते. मग आपण काय म्हणायचं की दारू पिऊन गाडी चालवणं योग्य कर्तव्य आहे, योग्य हे आहे कारण परिणाम चांगला आला म्हणून? नो. कारण उद्या जर प्रत्येकजण दारू पिऊन गाडी चालवायला लागला, आज 5 आतंकवादी मेले पण उद्या 5000 निष्पाप लोक मरतील. त्याच्यामुळे नैतिकतेमध्ये परिणामांमध्ये नैतिकता नसते, नैतिकता तुमच्या कर्मात असते. सो जे कृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीतेत सांगितलं की कर्म कर, फल की अपेक्षा मत कर. आणि त्याच्यामध्ये जे होतं की तुम्हारा अधिकार तुम्हारे बाण संधान पर है, तुम्हारा अधिकार तुम्हारी दृष्टी पर है, उस पंछी पर तुम्हारा कोई अधिकार नाही. सो फळावर तुझा कुठला अधिकार नाही, तुझ्या हातात फक्त तुझं आचरण आहे, तू तेवढं आचरणच कर. आणि हेच गांधी म्हणत होते की भारताचं स्वातंत्र्य कधी येईल, परिणाम त्याचा काय होईल, हिटलरची मदत घेऊन स्वातंत्र्य येईल नाही येईल, परिणाम आपल्याला माहित नाहीत. त्यामुळे परिणामांमध्ये आपण ठरवू शकत नाही योग्य काय अयोग्य काय. आपल्या हातामध्ये काय आहे की आपलं कर्म. आणि सो आत्ता आपण जी इंडिपेंडन्सची जी लढाई करतोय, फ्रीडम स्ट्रगलची लढाई करतोय, गांधीचं जे म्हणणं होतं इट इज नेशन इन द मेकिंग. एक देश घडतोय आणि त्याच्यामध्ये हा जो देश घडतोय त्याच्यामध्ये आपण काय आचरण करतोय, नैतिक आचरण, ते खूप महत्वाचं आहे. जर आपण सत्याग्रहाने लढलो तर लोकशाही मजबूत राहील. जर आपण हिंसाचार केला तर उद्या इंग्रज जरी गेले ना आपले लोक आले देश चालवायला, त्यांनी चुकीच्या दिशेने प्रकारे देश चालवला, लोक परत तलवारी बंदुका घेऊन येतील आणि परत हिंसाचार वाढत जाईल. आणि त्याच्यामुळे नैतिक आचरण खूप महत्वाचं आहे. तुमची नैतिकता तुमच्या कर्तव्यात असते, कर्मामध्ये असते आणि ते म्हणजे तुमचे कर्तव्यवादी नीतिशास्त्र. सो असे वेगवेगळे जे तत्वज्ञानी होते त्यांनी आपापली मतं मांडली आणि तीच मतं आपल्याला डिटेलमध्ये शिकायची आहे, त्यांचं मत बघायचं आहे. आणि सो पहिली ब्रांच जी आहे सद्गुण नैतिकता. मग ह्यांचं म्हणणं काय होतं की तुम्हाला जर तुमचे आयुष्य चांगल्या प्रकारे जगायचं असेल तर सद्गुण डेव्हलप करा, आत्मसात करा, विकसित करा.
आणि सद्गुण विकसित करणं खूप गरजेचं आहे. मग ते कुठले सद्गुण विकसित केले पाहिजेत, प्रत्येकाने आपापले वेगवेगळे सद्गुण दिले. मग तेच आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक संकल्पना स्टडी करायची, युडायमोनिया, चांगल्या जीवनाची संकल्पना. चांगलं जीवन म्हणजे काय, सुखी समृद्धी जीवन म्हणजे काय, ओके, उत्तम जीवन कशाला म्हणू शकतो आपण, त्याचा मग बऱ्याच तत्वज्ञानींनी सांगितले की उत्तम जीवन म्हणजे काय. मग महावीरांचं म्हणणं होतं की कैवल्य ज्ञान आत्मसात करा. गौतम बुद्धांचं म्हणणं होतं की बुद्धत्व आत्मसात करा. बुद्धत्वाला पोचला तुमचं जीवन सुखी समृद्धी असेल, युडायमोनिया. एरिस्टॉटलनी पण त्याच्यावर चर्चा केली की बौद्धिक गुण, इंटेलेक्च्युअल व्हर्च्यू आणि कॅरेक्टर व्हर्च्यू, चारित्र्याचे गुण. सो चारित्र्य गुण आणि बौद्धिक गुण दोन्ही आत्मसात करा, तुमचं जीवन सुखी समृद्धी होईल. सो प्रत्येकाने वेगवेगळे नियम दिले. सुखी समृद्धी जीवन काय असतं त्याचा नियम किंवा संकल्पना दिली. तर त्या सगळ्यांच्या आपल्याला त्या संकल्पना स्टडी करायच्यात. तसंच कृष्णाने भगवद्गीतेत पण एक संकल्पना दिली की स्थितप्रज्ञ, जो सात्विक राजस तामस गुणांना संतुलन ठेवून स्थितप्रज्ञ होऊन जगतो आणि आपली कर्म करतो, ओके, वही मोक्ष का अधिकारी आहे, त्यालाच फक्त मोक्ष मिळू शकतो. तेच सुखी आणि समृद्धी जीवन. सो मग आपले सात्विक रजस तमस हे सर्व गुण संतुलित ठेवून कर्म करून आपले कर्म पूर्ण करणे, हे भगवद्गीतेमध्ये काय चांगलं जीवन आहे त्याची संकल्पना. सो वेगवेगळ्या नैतिक संकल्पना आपल्याला अभ्यासाच्या आहेत. मग त्याच्यामध्ये एरिस्टॉटल, प्लेटो, सॉक्रेटिस, स्टॉईक आणि इपिक्युरियन हे 5 खूप इम्पॉर्टंट थिंकर्स आहेत, ते आपण स्टडी करणार आहोत. आणि त्यांचे वेगवेगळे आयडिया जे आहेत त्या खूप डिटेलमध्ये, एका 2-2 थिंकरला एक दिवस लागतो, 2-2, 3-3 तासाची चर्चा असतील, ते आपण बघणार आहोत. आणि पुढे हे जे आपले एरिस्टॉटल, प्लेटो, सॉक्रेटिस, स्टॉईक, इपिक्युरियन हे सगळे वेस्टवाले पाश्चात्य तत्वज्ञानी झाले. तसे इंडियाचे जे आहेत ते मी एंडला तुम्हाला सांगेन, ते आपण सेपरेटली पूर्ण वेगळे स्टडी करणार आहोत, ओके. तर इंडियामध्ये पण खूप जास्त आस्तिक नास्तिक तत्वज्ञान अशा 2 ब्रांचमध्ये खूप सारे तत्वज्ञानी होते. तर त्यांच्यातले महत्त्वाचे जे तत्वज्ञानी आहेत, समाजसुधारक आहेत, ते आपण बघणार आहोत. ते मी तुम्हाला एंडला त्याची कल्पना देईन की कुणाकुणाचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्यानंतर परिणामवादी नीतिशास्त्र, हेतुवादी नीतिशास्त्र, याच्यामध्ये आपल्याला परत 4 वेगवेगळ्या थिअरीज बघायच्या, 4 त्याचे पैलू बघायचे, संकल्पना. त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे क्रिया परिणामवाद आणि विरुद्ध नियम परिणामवाद. हे थोडा अवघड कन्सेप्ट आहे, आत्ता सांगू शकत नाही मी. ऍक्ट कॉन्सिक्वेन्शियलिझम वर्सेस रूल कॉन्सिक्वेन्शियलिझम, ते मी नंतर सांगेन. त्याच्यानंतर आहे एक उपयुक्ततावादी नीतिशास्त्र, ओके, युटॅलिटरियन इथिक्स, सर्वात खूप महत्वाची ही थिअरी आहे. सो हे परिणामवादी नीतिशास्त्र किंवा हेतुवाद, परिणाम म्हणजे काय, कॉन्सिक्वेन्शियलिझम, हेतू म्हणजे टिलिओलॉजिकल. आणि ह्याच्या अंडर 4 थिअरीज आहेत. त्यातली पहिली आहे उपयुक्ततावादी नीतिशास्त्र, आणि उपयुक्ततावादी नीतिशास्त्र म्हणजे युटॅलिटेरियन इथिक्स. आणि हे जे युटॅलिटेरियन इथिक्स आहे, उपयुक्ततावादी नीतिशास्त्र, त्याच्यात 2 थिंकर्स आहेत, जेरेमी बेंथॅम, जॉन स्टुअर्ट मिल, ते आपल्याला स्टडी करायचे आहेत डिटेलमध्ये. सो युटिलिटी थिअरी किंवा उपयुक्ततावाद, कुठल्याही गोष्टीची उपयुक्तता किती आहे, ओके, त्याच्यावर नैतिकता ठरवली गेली पाहिजे. मग उपयुक्तता म्हणजे काय, तो मला एक दिवस मला चष्मा विकत घ्यायचा होता. मी गुवाहाटीमध्ये लेक्चर घेत होतो इथिक्सचे, आणि व्हॅलेंटाईन डे आलेला. माझ्या मिसेसचा फोन आला की मी पैसे पाठवते, तुला जे पाहिजे ते घे विकत. मग मी तिने पैसे पाठवले. मी दुकानात गेलो तर माझ्याकडे गॉगल होता. एकदा हेल्मेट काढताना गॉगल काढायचा राहून गेला आणि तो तुटला, ओके, हेल्मेट बरोबर तसेच काच तुटून बाहेर आली. सो माझ्याकडे गॉगल नव्हता, मला घ्यायचा होता आणि मला खूप ट्रॅव्हल करावं लागतं. सो एका दिवशी चष्मा तुटला वगैरे तर लेक्चर्स वगैरेमध्ये त्रास होऊ नये म्हणून मी 2 चष्मे तर घेऊनच फिरत असतो. आणि एक माझ्याकडे घरात एक चष्मा, सो 3 चष्मे ऑलरेडी होते. एक गॉगल होता तो तुटला. सो मी दुकानात गेलो, मी एक गॉगल सिलेक्ट केला, त्याच्यात एक दुसरा चष्मा पण बनवायला मला फ्रेम आवडली, तो सिलेक्ट केला. दोन्हीचं बिल माझं 30,000च्या वर जात होतं. मग आता मी एक चष्मा एक्स्ट्रा घेतला, 3 ऑलरेडी होते, तो 4था एक्स्ट्रा, त्याची उपयुक्तता एवढी नाहीये, ओके, नव्हती. पण गॉगल जर घेतला तर एकच होता तो तुटलेला, तो एक गॉगल, ह्याची उपयुक्तता जास्त होती. मग मी पैसे कशावर खर्च केले पाहिजेत, तर उपयुक्ततावादी सिद्धांतानुसार गॉगल घेणे हे जास्त उपयुक्तता आहे कम्पेअर्ड टू चष्मा घेण्यामध्ये. मग असेच नैतिकतेमध्ये उपयुक्ततेनुसार डिसिजन घेणे, की या गावावरून रोड बनवायचा का त्या गावावरून, कुठून रोड बनवू ज्याच्यामधून जास्त फायदा होईल आणि कमी नुकसान होईल. त्याच्यामध्येच तो नियम होता की जास्तीत जास्त लोकांचं भलं ज्या नियमातून होईल, ओके, किंवा हेतू साध्य होईल आणि कमीत कमी लोकांना हानी किंवा त्रास होईल. मॅक्झिमाइज प्लेजर, मिनिमाइज पेन. आणि याच्यातून ठरवली पाहिजे उपयुक्तता. तर या उपयुक्ततेचा जो सिद्धांत दिलेला जेरेमी बेंथॅमनी, हाच सिद्धांत होता की मॅक्झिमाइज प्लेजर, मिनिमाइज पेन. खूप मोठी थिअरी आहे, खूप त्याच्यात कन्सेप्ट आहे डिटेलमध्ये, आपण ते स्टडी करूयात तेव्हा. देन दुसरा आहे स्वारस्यवादी नीतिशास्त्र
इथिकल इगोइझम. ओके, देन एक आहे परोपकारवादी नीतिशास्त्र, इथिकल अल्ट्रुइझम. आणि तिसरा आहे सुखवादी किंवा उपभोक्तावादी. ओके, उपभोगवादी किंवा भौतिकवादी नीतिशास्त्र. ओके, सो सुखवाद किंवा उपभोक्तावाद म्हणजे तुमचा इथिकल हेडोनिझम. तर ह्याच्यामध्ये चार्वाकचा जो आपली फिलॉसॉफी आहे, नास्तिक फिलॉसॉफी, चार्वाक किंवा लोकायत फिलॉसॉफी, ती तुमची जी आहे की सुखवादी उपभोगवादी. तर चार्वाकचं जे म्हणणं होतं की पंचमहाभूतामध्ये 4च महाभूत आहेत, अर्थ, वॉटर, एअर, फायर. इथर जो म्हणतात स्पिरिट, त्याने रिजेक्ट केला. आणि जीवनाचा एकच हेतू आहे, एकच हेतूनी जीवन जगलं पाहिजे, ते म्हणजे फक्त प्लेजर, भौतिक सुख, भौतिक सुखवाद, उपभोक्तावाद, भौतिकवाद. ओके, मटेरियलिझम अँड कन्झ्युमरिझम. आणि त्याच्यातूनच पूर्ण जीवन जगा. तो असं सांगणारी पण एक थिअरी होती, एक संकल्पना, तर ती पण आपल्याला बघायची आहे. सो परिणामवादी नीतिशास्त्रामध्ये आपल्याला ह्या 4 थिअरीजबद्दल जास्त डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे. मग त्याच्यानंतर येते कर्तव्यवादी नैतिकता. कर्तव्यवादी नैतिकतेमध्ये खूप इम्पॉर्टंट थिंकर आहे इमॅन्युअल कांत. आणि इमॅन्युअल कांतचं जे नीतिशास्त्र आहे त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके, सो इमॅन्युअल कांतची जे नीतिशास्त्र आहे त्याच्यामध्ये एक कॅटेगोरिकल इम्पेरेटिव्ह, हायपोथेटिकल इम्पेरेटिव्ह वगैरे असे निरपेक्ष, नैतिकतेचा निरपेक्ष सिद्धांत वगैरे, कॅटेगोरिकल इम्पेरेटिव्ह, तो कन्सेप्ट खूप डिटेलमध्ये बघायचा आहे. आणि त्याचबरोबर एक प्रिन्सिपल ऑफ युनिव्हर्सॅलिटी. ओके, हा एक कन्सेप्ट आहे, सार्वभौम नैतिक नियमांचा एक संकल्पना त्यांनी दिलेली. तर हे जे नैतिक नियम आहेत ते इमॅन्युअल कांत खूप मस्त थिंकर आहे तो. ओके, नैतिकता काय असते ना ते तुम्हाला हा थिंकर जेव्हा आपण क्लासमध्ये बघू तेव्हाच कळेल. आणि तुम्हालाही बरेच जे आचरण तुम्ही करता, ओके, ते कसं योग्य अयोग्य आहे त्याच्याबद्दल पण खूप गोष्टी तुम्हाला तेव्हा कळायला लागतील ऑटोमॅटिकली. सो खूप मस्त थिंकर आहे इमॅन्युअल कांत, त्याची कर्तव्यवादी नैतिकता. आणि इमॅन्युअल कांत आणि हे जेरेमी बेंथॅम हे खूप उपयुक्ततावादी सिद्धांत आणि हा कर्तव्यवादी सिद्धांत सर्वात जास्त इथिक्सचे आन्सर लिहिताना, टेक्निकल तुमचे पेपरचे आन्सर लिहिताना ते कामाला येतात. देन त्याच्यानंतर आहे भगवद्गीतेतील कर्म नैतिकता. ओके, तर भगवद्गीतेमध्ये पण नैतिकतेचा कर्माचा सिद्धांत आहे. मग त्याच्यामध्ये अनासक्त कर्म, सकर्म, अकर्म विकर्माचा एक कन्सेप्ट आहे आणि निष्काम कर्म. सो सकर्म केलं पाहिजे निष्कामतेनी आणि अनासक्तेनी. सो निष्काम आणि अनासक्त कर्म करून सकर्म केलं पाहिजे. ओके, आणि ही जी थिअरी आहे त्याच्याबद्दल अजून बाकी पण खूप अजून नियम आहेत भगवद्गीतेत दिलेले. ओके, स्थितप्रज्ञ होणे, गुणांचं संतुलन करणे वगैरे, ते पण आपल्याला स्टडी करायचे आहेत. सो भगवद्गीतेतील कर्म नैतिकता. आणि त्याच्यानंतर गांधीवादी नीतिशास्त्र, ते पण कर्तव्यवादी नीतिशास्त्र येतं. त्याच्यामध्ये गांधीचे वेगवेगळे कन्सेप्ट की मनुष्य साधन नाही साध्य आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये कुठलेही कर्म करणे की मॅन इज प्रोडक्ट ऑफ हिज थॉट्स, व्हॉट ही थिंक्स ही बिकम्स. तो माणूस त्याचे जे विचार आहेत ते त्याच्या आचरणात येतात आणि ते आचरणातूनच त्याची पुढे कृतीमध्येही दिसायला लागतात. आणि त्याच्यामुळे योग्य कृती करायची असेल तर कर्तव्यवादी नैतिकता, योग्य कर्म करायचं असेल तर आधी योग्य आचरण, आणि योग्य आचरण करायचं असेल तर योग्य नैतिकता असणे खूप गरजेचं आहे. तर गांधी पण कर्तव्यवादी नैतिकतेमधलेच तत्वज्ञानी होते. आणि त्यामुळे आपल्याला हे 3 कर्तव्यवादी नैतिकता, ते 3 थिंकर्स आपण बघू क्लासमध्ये. आणि त्याच्यानंतर जॉन लॉकचा वैयक्तिक स्वातंत्र्याचा सिद्धांत, अधिकार सिद्धांत, आणि इतर खूप इम्पॉर्टंट थिअरी आहे. आता तुम्ही क्लासमध्ये हे जे पॉलिटी वाचत असाल तर पॉलिटीमध्ये सगळे मूलभूत अधिकार तुम्ही बघितले असतील. ओके, समानतेचा अधिकार वगैरे. सर हे पॉलिटीमध्ये जे मूलभूत अधिकार आहेत, लक्ष्मीकांत जे पण तुम्ही पॉलिटीचं पुस्तक वापरत असाल तर त्याच्यामध्ये हे जे नैतिक सिद्धांत आहेत ह्या पेपर्समध्ये, हे मूलभूत अधिकार आहेत. तुम्हाला जॉन लॉकचा नैतिक सिद्धांत समजल्यावर हे कळेल की हे नियम तिथं का आहेत. ओके, हे असेच का आहेत आणि हेच मूलभूत अधिकार का मानले जातात, दुसरे का मानले जात नाहीत. राईट टू लाईफच का आहे, राईट टू डाय. ओके, जगण्याचा अधिकार आहे, तसा मरण्याचा अधिकार का नाही. ओके, किंवा एखाद्याला फाशी देणे योग्य आहे का नाही, की फाशी शिक्षा माफ करा जी हे केली जाते संकल्पना आहे ती योग्य का नाही आहे का नाही. सो ह्या प्रकारे हे ज्या सर्व गोष्टी आहेत त्याची उत्तरं तुम्हाला जॉन लॉकचा जो एक अधिकार सिद्धांत आहे त्याच्यात उत्तर मिळतील. तर मी एक वाक्य सांगतो क्लासमध्ये की हा सिद्धांत समजल्यावर तुम्हाला एक गोष्ट कळेल की तुम्हाला जर असं वाटत असेल की संविधानामध्ये मूलभूत अधिकार आहेत तर ते चुकीचं वाक्य आहे. ओके, हा जॉन लॉकचा अधिकारांचा मूलभूत अधिकारांचा सिद्धांत समजल्यावर तुम्हाला हे कळेल की संविधानामध्ये मूलभूत अधिकार नाही आहेत. मूलभूत अधिकारांच्या रक्षणासाठी संविधान बनलेलं आहे.
आणि ही गोष्ट तुम्हाला कळेल, आणि ते खूप कॉम्प्लेक्स कन्सेप्ट आहे त्यामुळे आत्ता नाही सांगू शकत, पण ही गोष्ट काय ते तुम्हाला क्लासमध्ये जेव्हा कळेल, ओके, जॉन लॉकचा वैयक्तिक स्वातंत्र्याचा सिद्धांत स्टडी केल्यावर, आणि मग हे मूलभूत अधिकार हेच का, दुसरे का नाहीत, ओके, आणि यांचं संरक्षण करणं का गरजेचं आहे वगैरे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला तेव्हा कळतील. सो खूप महान थिंकर आहे. सर्व थिंकरमध्ये जे आपण बघणार आहोत, ओके, आज आपल्या लाईफवर ज्याचा सर्वात जास्त परिणाम आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये संविधान जे मूलभूत अधिकार आहे ते तिथे जे आहेत, ओके, त्याच्या मागचा जो खूप मोठा फिलॉसॉफर होता, तत्वज्ञानी, तो जॉन लॉक. सो ही खूप इम्पॉर्टंट थिअरी आहे नीतिशास्त्रामध्ये, कारण पॉलिटिक्स त्याचं एवढं महत्त्व आहे, तर नीतिशास्त्रात तर तुम्हाला त्याचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. प्रत्येक केस स्टडीमध्ये पण कुठला मूलभूत अधिकारांची हानी होत असेल, मूलभूत अधिकारांवर गदा येत असेल, तर तेव्हा जॉन लॉक तुम्ही वापरू शकता उत्तर लिहिण्यामध्ये. सो मग पूर्ण पेपरमध्ये तुम्हाला एकच करायचं आहे, ह्या सगळे जे नैतिकतेचे 4 पैलू आहेत केस स्टडी वगैरेमध्ये आन्सर लिहिताना, की कुठली जास्त बरोबर त्या केसमध्ये, कुठला चूक कुठल्या बरोबर, ह्यांचं हे ठरवणे. तर मग त्याचा एक ओव्हरव्ह्यूसाठी मी एखादं लेक्चर रेकॉर्ड करेन, ते बघा, आणि बाकी डिबेट आपण आपल्या क्लासरूममध्ये घेऊच. ओके, सो आता ह्याच्यामध्ये मग जे नियामक नीतिशास्त्र आहे त्याच्यामध्ये सद्गुण नैतिकता हा जो कन्सेप्ट होता. मग सद्गुण नैतिकतेमध्ये सर्वात पहिल्यांदा आपण जे स्टडी करणार आहे, जे तुम्हाला गोष्टी सांगितल्या, की समृद्ध आणि परिपूर्ण जीवनाची संकल्पना, युडायमोनिया. ते झाल्यावर ॲरिस्टॉटल, प्लेटो आणि सॉक्रेटिस, स्टॉइसिझम, इपिक्युरियनिझम ह्या सर्वांचं तत्वज्ञान आपण स्टडी करणार आहोत सद्गुण नैतिकतेमध्ये. मग आपण बौद्ध तत्वज्ञान आणि नैतिक दर्शन ते स्टडी करणार आहोत. गौतम बुद्धांची जे 4 महावाक्य होती, 4 आर्य सत्य ज्याला म्हणतो, ओके, की सर्वम दुःखम, सर्वत्र दुःख आहे, त्या दुःखांचा स्रोत आहे, की दुःखांचं कारण आहे, ओके, आणि कारण बदललं तर परिणाम बदलू शकतो, आणि कारण बदलण्यासाठी, दुःख निर्मूलन करण्यासाठी अष्टांगिक मार्ग, आणि अष्टांगिक मार्ग आणि मध्यम मार्ग, आणि अष्टांगिक आणि मध्यम मार्गातून, ओके, दुःख मुक्ती करणे, आणि त्याच्यासाठी ज्ञान किती महत्वाचं आहे, त्यासाठी बुद्धत्व प्राप्त करणे, ही सर्व जी थिअरी आहे, तो गौतम बुद्धांचं नैतिक दर्शन खूप महत्वाचं आहे, ते आपण डिटेलमध्ये स्टडी करू. ओके, सो 3 इंडियामधले एक वेदांत नैतिक दर्शन, बौद्धिक नैतिक दर्शन आणि महावीरांचं नैतिक दर्शन, खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या स्टडी करणार आहोत. तसंच जैन तत्वज्ञान किंवा नैतिक दर्शन आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामध्ये महावीरांचा जे मोक्ष मुक्तीचा जो कन्सेप्ट होता, बद्ध जीवपासून मुक्त जीव होणे, आणि मुक्त जीव व्हायचं असेल तर ते तेव्हाच होऊ शकतो जेव्हा तुमच्याकडे कैवल्य ज्ञान येईल. आणि ते कैवल्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी 3 गोष्टी त्यांनी जे सांगितलेल्या, साम्यक दर्शन, साम्यक ज्ञान आणि साम्यक चरित्र, रत्नात्रयीची जी थिअरी आहे ती आपल्याला बघायची. आणि ह्या रत्नात्रयीमध्ये जे साम्यक दर्शन, साम्यक ज्ञान आणि साम्यक चरित्र, आणि साम्यक चरित्र कसं बनवू शकतो आपण, तर त्याच्यामध्ये सत्य, अहिंसा, अपरिग्रह, ब्रह्मचार्य आणि अहिंसा, तर हे जे अस्तेय, अपरिग्रह वगैरे, हे जे 5 महाव्रत होती आणि छोटी मोठी अनुव्रत, हे करून साम्यक चरित्र आणि साम्यक दर्शन, साम्यक ज्ञान, साम्यक चरित्र, कैवल्य ज्ञान, कैवल्य ज्ञानातून मुक्त जीव बनू शकता. तर हे जे महावीरांचं नैतिक दर्शन आहे ते पण आपल्याला खूप डिटेलमध्ये तेव्हा आपण स्टडी करणार आहोत आपल्या सिलेबसमध्ये. मग आपण परिणामवादी नीतिशास्त्र किंवा हेतुवादी नीतिशास्त्रात जाणार आहोत. त्याच्यामध्ये क्रिया परिणामवादाविरुद्ध नियम परिणामवाद, मग उपयुक्ततावादी नीतिशास्त्र, स्वारस्यवादी नीतिशास्त्र, परोपकारवादी नीतिशास्त्र आणि सुखवादी किंवा उपभोगवादी भौतिकवादी नीतिशास्त्र, हे 4 आपल्याला आपण स्टडी करणार आहोत. मग आता याच्यामध्ये फरक काय किंवा सिमिलॅरिटी डिफरन्स काय, उपयुक्ततावादी, स्वारस्यवादी, परोपकारवादी आणि सुखवादी. ओके, आता याच्यामध्ये उपयुक्ततावादी नीतिशास्त्र जे आहे, तो उपयुक्ततावादी नीतिशास्त्रामध्ये हे जे मी सांगितलं युटिलिटी थिअरी, तर त्यांचं काय म्हणणं होतं की उपयुक्तवादी नीतिशास्त्रामध्ये तुम्ही जे पण निर्णय घेणार आहेत त्याचा जो परिणाम होणार आहे तो जास्तीत जास्त लोकांसाठी चांगला झाला पाहिजे, कमीत कमी लोकांसाठी वाईट तर तो चालू शकतो. ओके, स्वारस्यवादी नीतिशास्त्राचं म्हणणं काय होतं की तुमच्या एकट्याचं भलं झालं तरी चालेल, दुसऱ्यांचं नुकसान नाही झालं कृतीतून तरी ती कृती योग्य आहे. ओके, सो त्याच्यामध्ये की तुम्ही टॅक्स पे करता आणि टॅक्स पे केल्यानंतर तुमचा जो पैसा आहे तो सर्व तुम्ही पैसा उडवता, चंगळवादामध्ये घालवता, चालेल, तुम्ही नैतिक आचरण करताय, जो नियम आणि कर आहे तो तुम्ही भरता देशाला, त्याच्यानंतर तुमचा जो पैसा आहे तो तुम्ही चंगळवादामध्ये उडवून टाका, सगळा खर्च करून टाका, काही प्रॉब्लेम नाही. ओके, त्यामुळे स्वारस्यवादी नैतिकतेचं म्हणणं आहे की मॅक्झिमम लोकांचा विचार नका करू, तुम्ही तुमचाही विचार केला भल्याचा चालेल, पण तुमच्या भल्याचा विचार करताना दुसऱ्यांचं नुकसान झालं नाही पाहिजे नैतिकतेत. ओके, टॅक्स बुडवून किंवा दुसऱ्यांना लुटून मजा करत असाल तर तुमचं जे
हित आहे, स्वारस्य आहे ना, ते दुसऱ्यांच्या दुःखामध्ये दडलेलं आहे आणि ते नैतिकतेमध्ये अजिबात चालणार नाही. तुमचं जे नैतिक आचरण आहे त्याचा एक बेसिक नियम आहे, व्हॉट एव्हर यू डू शुड नॉट बी ॲट द कॉस्ट ऑफ अदर पीपल. तुम्ही काही करा पण दुसऱ्यांना हानी पोचवून नाही, तरच ते नैतिक मानलं जाईल. दुसऱ्यांना हानी होत असेल ते नैतिक आचरण मानलं नाही जाणार. तर स्वारस्यवादी नैतिकतेचं म्हणणं जे आहे की स्वतःचा भलं, दुसऱ्यांचं नुकसान नाही, चालेल. ओके, तुमच्या मित्राने मला चल पार्टी देतो बर्थडेची, तुम्ही म्हणाल नाही मला घरी बसून अभ्यास करायचा आहे, ओके, UPSCचा MPSCचा, तुम्ही स्वतःचा हित बघताय, चालेल. स्वारस्यवादी नैतिकता. परोपकारवादी नैतिकता यांचं म्हणणं काय आहे की स्वारस्यवादी काय, माझं भलं दुसऱ्यांचं नुकसान नाही. परोपकारवादी मध्ये दुसऱ्यांच्या भल्यासाठी माझं नुकसान झालं तरी चालेल. तुमचे भगतसिंग, ओके, त्यांनी भगतसिंगांनी देशासाठी जीव दिला. भगतसिंग सुखदेव राजगुरूंनी देशाच्या भल्यासाठी स्वतःचा बलिदान, खूप खूप मोठं हे परोपकारी कृत्य आहे, इथिकल अल्ट्रुइझम ज्याला म्हणतो. आणि तसंच महात्मा गांधी 30 ते 40 दिवस जेव्हा फास्ट करत होते, उपोषण, मरूही शकतात पण लोकांच्या भल्यासाठी मरायलाही तयार असतील, ओके, तर ते तुमचं परोपकारवादी नीतिशास्त्र. ओके, आणि मग सुखवादी, उपभोक्तावादी किंवा भौतिकवादी नीतिशास्त्र, इथिकल हेडोनिझम. आता ह्याच्यामध्ये सुखवादी, उपभोगवादी किंवा भौतिकवादी, तर त्याच्यामध्ये म्हणणं ह्याचं होतं ह्या दोन्हीमध्ये, उपयुक्ततावादी आणि सुखवादीमध्ये, की उपयुक्ततावादीमध्ये ओके सर्व प्रकारच्या गोष्टींची सुख, उपयुक्तता मानली जाते, पण सुखवादी नीतिशास्त्रात फक्त भौतिक गोष्टीच पकडल्या जातात. तर थोडा एक टेक्निकल डिफरन्स आहे, तो आत्ता मी शिकवू शकत नाही. ओके, पण ह्यांचं आणि याच्यामध्ये एक उदाहरणाने एक फरक जर सांगायचं म्हणलं, ओके, तर तुम्हाला मी म्हटलं की तुम्ही खूप चांगला अभ्यास केला, इथिक्स पेपरचा चांगले मार्क मिळवले, मी तुम्हाला बक्षीस देईन 20,000चं. तर 20,000 बक्षीसमध्ये कुठलं तुम्ही काय गोष्ट घेणार? 20,000ची तुम्ही कपड्यांची शॉपिंग करणार, 20,000ची फिलॉसॉफीची तत्वज्ञानाची पुस्तकं विकत घेणार, ते एखादा म्हणजे 20,000मध्ये मस्त पार्टी करणार, चंगळवात, ओके, मस्त ड्रिंक, हॉटेलमध्ये जाऊन मजा करणार वगैरे. तर उपयुक्ततावादी नीतिशास्त्राचं म्हणणं काय की तुम्ही कशावर त्या 20,000 खर्च करायचे, त्याच्यातून कुठल्या गोष्टी जादा उपयुक्तता आहे. तुम्ही मजा करण्यामध्ये, चंगळवादामध्ये ते पैसे घालावचाल, एका महिन्यात संपलं, त्याचा परत काय फायदा नाही चंगळवादाचा. पण तत्वज्ञानाची पुस्तक घेतली, त्याचा अभ्यास केला, तुमच्या तत्वज्ञान विकसित झालं, सद्गुण विकसित झाले, तुमचं पूर्ण आयुष्य चांगलं जाईल. तर मग उपयुक्तता कशाची जास्त आहे? ओके, त्या तत्वज्ञानाच्या पुस्तकांची. तर 20,000ची तुम्ही ती पुस्तकं विकत घ्या. सुखवादीवाल्यांचं म्हणणे, उपभोगवाल्यांचं म्हणणे, भौतिकवादीवाल्यांचं आहे की 20,000चा दारूचा खंबा घ्या, ते पण योग्य आहे. आता तुम्ही म्हणसाल हे कसं काय योग्य? कारण तत्वज्ञानाची पुस्तकं विकत घेतली तुम्ही खरं, पण जर ती समजलीच नाहीत, ओके, डोक्यावरून गेली हे नैतिक विचार सगळे, तर मग फायदा काय? ते 20,000ची पुस्तकं तर आणली तत्वज्ञानाची, डोक्यात काय गेलीच नाही, सगळं वाया. आणि ते 20,000 रुपये गेल्याचं पण दुःख, आणि ते वाचून पण डोक्यात गेलं नाही, ते वेळ पण गेला त्याचं दुःख, आणि ओव्हरऑल दुःखच दुःख. मग त्याच्यापेक्षा ओके, तुम्हाला जर दारूचा खंबा जरी पिऊन चढत असेल आणि तुम्हाला त्याच्यातून सुख मिळणार असेल, सुखवाद, भौतिकवाद, तर ते पण योग्य. मग यांचं एक आपलं मत होतं परिणामवादी नीतिशास्त्र. तसं तिसरं आहे कर्तव्यवादी नैतिकता. सो इमॅन्युअल कांतचं कर्तव्यवादी नीतिशास्त्र. मग ही जे कर्तव्यवादी नीतिशास्त्र आहे इमॅन्युअल कांतचं, ओके, त्याच्यामध्ये आपल्याला खूप महान थिंकर आहे, खूप डिटेलमध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे. सो तुम्हाला मी सद्गुण नीतिशास्त्राचे थिंकर सांगितले, परिणामवादीचे सांगितले, आता कर्तव्यवादी. त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आहे इमॅन्युअल कांत. तर इमॅन्युअल कांतची स्वातंत्र्य, तर्क आणि इच्छा संकल्पना आपल्याला बघायची. फ्रीडम, रिझन अँड विल. सो स्वातंत्र्य, फ्रीडम, तर्क आणि इच्छा, तुमची विल मोरॅलिटीमध्ये. तर हा संकल्पना खूप किचकट आहे, पण आता फक्त सांगायचं एक आहे की त्याचं म्हणणं आहे की नैतिक आचरण, तुम्ही जे पण नैतिक आचरणाची जेव्हा चर्चा करता तर त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे स्वातंत्र्य. जर स्वातंत्र्य नसेल तर नैतिक आचरणाची संकल्पना किंवा नैतिक आचरण आपण दुसऱ्यांकडून नैतिक आचरणाने वागणे हे आपण एक्सपेक्ट नाही करू शकत. का? तर त्याचं एक वाक्य होतं की यू कॅन्ट मोरली फॉर लायन फॉर किलिंग अ रॅबिट. तुम्ही सिंहाला अनैतिक बोलू शकत नाही कारण त्यांनी एखाद्या हरणाला मारलं किंवा सशाला मारलं. कारण जर आपण सिंहाला अनैतिक बोलायला लागलो की ते तू हरणाला मारलं तर तो सिंह उपाशी मरेल. सिंहाला दुसरा चॉईसच नाहीये, दुसरे ऑप्शनच नाहीये दुसरा की व्हेजिटेरियन काय खाऊ शकतो, गवत खाऊ शकतो. त्याला नेचरनीच, प्रकृतीनेच असं बनवलंय, मांसाहारी बनवलंय, तर तो मग सिंह हरणाला किंवा सशाला खाणारच.
आणि त्याच्यावर आपण नैतिकतेत कुठलंही अनैतिक कृत्य केलं असं बोलू शकत नाही, कारण त्या सिंहाला गवत खाण्याचं स्वातंत्र्यच नाहीये. ओके. आणि तोच मग त्याचं म्हणणं होतं की जर तुमच्या डोक्यावर कोणी बंदूक ठेवली आणि तुम्हाला कुठलं अनैतिक कृत्य करायला लावलं आणि तुम्ही ते केलं तर तुम्हाला अनैतिक मानलं जाणार नाही, कारण नैतिक आचरणासाठी सर्वात पहिल्यांदा जे लागतं ते आहे स्वातंत्र्य. देन स्वातंत्र्य आल्यावर दुसरी गोष्ट असते तर्कबुद्धी. ओके. जर तर्कबुद्धीच नसेल तर तो नैतिक आचरण एक्सपेक्टच करू शकत नाही. लहान मुलं 2-3 वर्षाची, आपण त्यांच्याकडून नैतिक आचरणाची अपेक्षाच करू शकत नाही, कारण त्यांच्यात तर्कबुद्धी जन्माला नाही आली. किंवा काही मुलं जे सेरिब्रल पाल्सी की ज्यांचा ब्रेनच डेव्हलप नाही झाला, ऑटिझम, डाऊन सिंड्रोम वगैरेची मुलं, ओके, त्यांना स्वतःचं बेसिक खाणं पिणं, दात घासणे, टॉयलेट वगैरे ह्या गोष्टी पण करता येत नसतील. ओके. मग ते जे आहेत मुलं, त्यांची तर्कबुद्धी विकसित नाही, त्यांच्याकडून नैतिक आचरण आपण नाही एक्सपेक्ट करू शकत, अपेक्षा करू शकत. सो मग त्याची संकल्पना, स्वातंत्र्य, तर्क आणि इच्छा संकल्पना आपल्याला बघायची. खूप मस्त कन्सेप्ट आहे तो. ओके. आणि तुम्हाला जे सांगितलं की नैतिकता काय असते ना, तो तुम्हाला हा थिंकर अभ्यास केल्यावरच कळेल. त्यानंतर सापेक्ष आदेश कर्तव्य आणि निरपेक्ष आदेश कर्तव्य. ओके. सो सापेक्ष हायपोथेटिकल इम्पेरेटिव्ह आणि निरपेक्ष कॅटेगोरिकल इम्पेरेटिव्ह. खूप हेवी कन्सेप्ट आहे पण खूप मस्त कन्सेप्ट आहे. जे नैतिकता काय हे तुम्हाला ह्या कॅटेगोरिकल इम्पेरेटिव्ह, निरपेक्ष आदेश, ओके, ह्या एका कन्सेप्टमध्येच कळेल. ओके. आत्ता मी त्याच्याबद्दल सांगू शकत नाही, पण आपण सिलेबसमध्ये तो खूप डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. ओके. 2-3 तास फक्त इमॅन्युअल कांत आपण बघणार आहोत. मग नैतिकता आणि अनिवार्य आदेश किंवा कॅटेगोरिकल निरपेक्ष आदेश, ओके, यांच्यातील संबंध की कॅटेगोरिकल इम्पेरेटिव्ह आणि मोरॅलिटी, ओके, अनिवार्य आदेश किंवा निरपेक्ष आदेश आणि मोरॅलिटी, नैतिकता, याच्यातील परस्पर संबंध, असे 2-3 टॉपिक्स आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. मग कर्तव्यवादी नैतिकतेमध्ये पुढचा जो टॉपिक आहे आपलं भगवद्गीता. तर भगवद्गीतेमध्ये मधले पण बरेच विचार आपल्याला अभ्यास करायचे आहेत. त्याच्यामध्ये सामाजिक हितांची संकल्पना किंवा लोकसंग्रह म्हणून एक कन्सेप्ट आहे. तर जे कृष्णाचं भगवद्गीतेमध्ये वाक्य होतं की समाज तुमसे नहीं है पार, तुम समाज से हो, इसलिए जो समाज के हित में होगा वही तुम्हारे हित में होगा. आणि त्याच्यामुळे जे सामाजिक हिताची संकल्पना आहे, लोकसंग्रह, ओके, समाज आणि व्यक्तीच्या हिताचे संश्लेषण, ते आपल्याला बघायचं आहे, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग निष्काम कर्माची संकल्पना, ती एक मी सांगितलं, कुठलेही कर्म निष्कामपणे करा. मला फळ मिळेल नाही मिळेल मला माहित नाही, मी माझं कर्तव्य करत राहणार, माझं कर्म करत राहणार. आणि ते करताना आकांक्षाचे दैवीकरण आणि परिवर्तन, तुमच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्याला डिव्हिनाइज करा. ओके. आता हा कन्सेप्ट डिव्हिनायझेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ पॅशन, तुमच्या ज्या मनामध्ये इच्छा आकांक्षा आहेत, ओके, भगवद्गीतेमध्ये किंवा आपण जेव्हा कृष्णांचा अभ्यास करतो, कृष्णाच्या पूर्ण लाईफचा, तर त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट कळते की कुठेही तुमच्या ज्या डिझायर, इच्छा आहेत त्यांना दाबून ठेवणे हा संदेश नाहीये. सो त्याच्यावर एक आर्ट ऑफ लिव्हिंगचे एक गायक आहेत, त्यांचं एक खूप मस्त एक कविता आहे किंवा रचना आहे की प्रेम जरी केलं तरी करा, पण जसं कृष्ण आणि राधानी केलं तसं करा, तेवढं पवित्र प्रेम करा. ओके. सो त्या प्रकारे हे त्यालाच म्हणतो की असं जीवन जगा जे कृष्णाने जगलं, ओके, परिपूर्ण. सो जे स्वामी दयानंद सरस्वती म्हणलेले की प्रभू रामांना मर्यादा पुरुषोत्तम आणि कृष्णांना योग पुरुष, तर त्यांच्यासारखं जीवन जगा. एक बाणी एक पत्नी एक वचनी. असं नाही की तुम्ही जन्माला आला म्हणून लग्नच करू नका, ब्रह्मचारी राहा. ओके. पण लग्न वगैरे जरी केली तरी अशी जीवन जगा जसं प्रभू राम जगले, एक बाणी एक पत्नी एक वचनी, एक मर्यादा पुरुषोत्तम योग पुरुष सारखं जीवन जगा. तर तोच आकांक्षाचं दैवीकरण. देन भगवद्गीतेतील विश्लेषणात्मक नीतिशास्त्र एक टॉपिक आहे, भगवद्गीतेतला खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. भगवद्गीता एवढी महान का आहे? ओके. जे धर्माची जेवढी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये भगवद्गीतेत एक खूप महान गोष्ट दडलेली आहे. आणि ती जी गोष्ट आहे म्हणजे भगवद्गीतेतले जे नैतिक नियम की निष्काम कर्म, अनासक्त कर्म, सकर्म, हे नैतिक नियम झाले. पण भगवद्गीतेच्याही वरती, ओके, भगवद्गीतेत एक संदेश दिलेला आहे, एक विश्लेषण दिलेलं आहे, विश्लेषणात्मक नीतिशास्त्र. खूप महान एक संदेश आहे, तो मी तुम्हाला क्लासमध्ये सांगेन. ओके. आणि भगवद्गीता काय एवढं महान पुस्तक आहे तुम्हाला तेव्हा कळेल. त्याच्यानंतर एक निर्धारवाद आणि इच्छा स्वातंत्र्याचे संश्लेषण, हा एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे की निर्धारवाद आणि इच्छा स्वातंत्र्य, ओके, की फ्रीडम आणि विल, याचा एक हा एक थोडा कॉम्प्लेक्स कन्सेप्ट आहे, तर तो आता मी नाही सांगू शकत. नंतर अकर्म, सत्कर्म आणि विकर्म याची पण एक संकल्पना दिलेली. विकर्मपेक्षा अकर्म बरं आणि अकर्मापेक्षा सत्कर्म बरं. ओके. सो जेव्हा
विकर्म आणि अकर्म करायचं असेल तर मग विकर्म करण्यापेक्षा अकर्म करा. अकर्म आणि सकर्मामध्ये जर तुम्ही अकर्म करत असाल तर तेही चुकीचं आहे, सकर्म करणं गरजेचं आहे. ओके. आणि हा जो कन्सेप्ट आहे ना, हा तुम्हाला केस स्टडीमध्ये कसा वापर करायचा हे पण मी तुम्हाला तेव्हा शिकवेन. पण एक बेसिक बऱ्याच वेळा केस स्टडी येते की तुम्ही ऑफिसमध्ये IPS वगैरे असं काहीतरी अधिकारी आहात. ओके. आणि तुम्हाला कुठेतरी निर्णय घ्यायचा आहे पण वरून खूप प्रेशर आहे, नेत्यांचं राजकीय हस्तक्षेप आहे, खूप प्रेशर दिले जात आहे की ती फाईलला हातच लावू नका, ती फाईल ओपन करू नका, ऍक्शनच घेऊ नका. मग जेव्हा सकर्म करायचंय तेव्हा तुम्ही अकर्म करताय. ओके. तर मग ते नैतिकदृष्ट्या चुकीचं आहे. आणि भगवद्गीतेचं कृष्णाने सांगितलंय की अर्जुनाने जर ही लढाई नाही केली, जेव्हा सकर्म करायच्या ऐवजी तू लढाई सोडून अकर्म केलं, तुला मोक्ष मिळणार नाही, तुला नरकात जावं लागेल. त्याच्यामुळे तुला चॉईसच नाही की लढाईचं आहे, एक क्षत्रिय म्हणून तुला तुझं कर्तव्य कर्म करावंच लागेल. ओके. त्याच्यानंतर भगवद्गीतेतील पर्यावरणीय नीतिशास्त्राची संकल्पना की भगवद्गीतेचे जे एन्व्हायरमेंटल इथिक्स आहे वगैरे तेही बघायचं आहे. देन स्थितप्रज्ञ संकल्पना, भगवद्गीतेचे स्थितप्रज्ञ, तो कृष्णाने अर्जुनाला जे सांगितलं की चंचल मन को मनमानी ना करने दो पार्थ, उसे रोको और अपने आत्मा का अधीन बनाओ. मग ते कसं अर्जुनाने पुढे विचारलं की कसं मी कंट्रोल करू चंचल मनाला. कृष्णाने सांगितलं स्थितप्रज्ञ हो. मग अर्जुन विचारलं स्थितप्रज्ञ कोण असतो. मग त्याच्यामध्ये गुणांची जी थिअरी येते, सात्विक, रजस आणि तमस गुण ह्यांचं संतुलन जो करेल तो स्थितप्रज्ञ बनेल. मग तोही कन्सेप्ट बघायचा आहे. आणि समाजासाठी मानके एक, मग अर्जुनाने बोला की चलो मी स्थितप्रज्ञ होऊन माझी कर्म करेन, पण काय गॅरंटी आहे की मी लढाई जिंकेल. असंही होऊ शकतं ना की मीच लढाई हारलो, आणि जर मी लढाई हारलो तर मग काय, लढून काय फायदा. तर मग कृष्णाने सांगितलं की तू लढून मेला तरी चालेल. लोक हे नाही लक्षात ठेवणार की दुर्योधन जिंकला, लोक हे लक्षात ठेवतील अर्जुन लढून मेला. ओके. त्यामुळे तू समाजासाठी फक्त मानके बनव, तू समाजासाठी नियम बनव, आणि ते जास्त महत्वाचे आहेत. आणि तेच नियमाने तू तुझं आचरण करत राहा, ते जास्त फायद्याचं होईल. आणि त्याच्यामुळे हे जे समाजासाठी मानके प्रमाणित करणे हे खूप मोठं नैतिक कर्तव्य आहे जे कृष्णाने सांगितलं. सो ह्या सर्व गोष्टी भगवद्गीतेतल्या. नंतर गांधीवादी तत्वज्ञान पण आपल्याला बघायचंय. त्याच्यामध्ये गांधींचं एक स्वरूप विश्वरूप कन्सेप्ट आहे, तर तो काय आहे तो आपल्याला बघायचा की माझे जीवन हाच माझा संदेश, तो स्वरूप विश्वरूप कन्सेप्ट. त्याच्यानंतर गांधीवादी नीतिशास्त्र, अध्यात्मावर जे गांधींचे नीतिशास्त्र आणि अध्यात्म, ओके, इथिक्स आणि स्पिरिच्युअलिटी त्याचा जे संबंध आहे, परस्पर संबंध, तो एक आपल्याला अभ्यासाचा आहे. मग साधन आणि साध्य मूल्य यांचा नैतिकतेशी संबंध, की जे सांगितलं की ह्युमन बिईंग इज नॉट अ मीन्स बट ॲन एंड इन इट सेल्फ. मनुष्य साधन नाही साध्य आहे. ओके. आणि एक मराठीमध्ये खूप छान गाणं आहे, गांधी विचार जर तुम्हाला समजायचे असतील, मी ऑलरेडी एक गांधी जयंती निमित्त एक 3 तासाचं एक रेकॉर्डिंग करून ठेवलेलं माझ्या यूट्यूब चॅनलवर, नक्की ते बघा. तुम्हाला गांधी विचार खूप जास्त डिटेलमध्ये कळतील. पण ते मी फक्त गांधींच्या बेसिक आयडिया दिलेल्या आहेत त्या 3-4 तासामध्ये. तिथं आपल्याला गांधींचा टेक्निकल पार्ट बघायचा आहे. ओके. सो साधन मूल्य आणि साध्य मूल्य यांचा नैतिकतेशी संबंध काय. तर एक मराठीमध्ये एक गाणं आहे एका पिक्चरमधलं, ओके, जी माझी कॉलर ट्यून पण आहे, की मानसाने मानसाशी मानसासम वागणे. तो गांधी जर समजायचा असेल ना, तुम्हाला हीच वाक्य लक्षात ठेवावं लागेल. एक वाक्य लक्षात ठेवा फक्त. ओके. ऑटोमॅटिक गांधी कळतो की माणसाला साधन म्हणून वापरू नका, माणूसच साध्य आहे. ओके. सो मनुष्य साधन नाही साध्य आहे. ह्युमन बिईंग इज नॉट मीन्स बट ॲन एंड इन इट सेल्फ. खूप मस्त कन्सेप्ट आहे तो इथिक्स मधला, नीतिशास्त्रातला, आणि खूप ठिकाणी आपल्याला केस स्टडी किंवा अँसरमध्ये पण वापरायला येतो. खूप हाय लेवलचा हा कन्सेप्ट आहे. जसं इमॅन्युअल कांटच्या थिअरीमध्ये जे मी तुम्हाला सांगितलं की अनिवार्य आदेशचा जो कन्सेप्ट आहे, कॅटेगोरिकल इम्पेरेटिव्ह, तसाच हा गांधींचा कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे. मग सबलाईम क्वालिटी, उदात्त गुणांचा विकास, साधी राहणी, उच्च विचार, सिंपल लिव्हिंग, हाय थिंकिंग, किंवा उदात्त और सबलाईम गुण किंवा उदात्त गुणांचा विकास, सबलाईम क्वालिटीज, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचार्य, हे गुण विकसित करणे. आता तुम्ही हे बघितलं असेल की इंडियन फिलॉसॉफीमध्ये अशा गुणांवर जास्त भर दिलेला आहे की वेदांतामध्ये पण मोक्ष प्राप्त करणे, त्याच्यासाठी यम, नियम, आसना, प्राणायाम याच्यातून मोक्ष प्राप्त करणे, किंवा जैनिझम जे साम्यक चरित्रामध्ये सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचार्य या गौतम बुद्ध जे सांगतात की मध्यम मार्गाने जीवन जगा. तर हे जे आहे की उदात्त जीवनाचे किंवा गुणांचा विकास करणे, हा जो एक कन्सेप्ट आहे, गांधींनी पण त्याच्याबद्दल खूप चर्चा केली, तो एक आपल्याला अभ्यासाचा आहे. मग सत्याग्रहाची संकल्पना खूप महत्त्वाची आहे, गांधीजींच्या सत्याग्रहाची संकल्पना. ओके. की एका लोकशाहीमध्ये तुमचं आचरण कसं पाहिजे, ओके, याच्याबद्दलची जी माहिती आहे
की अशी एक टेक्निक जी जगाला बनवून दिली गांधींनी सत्याग्रहाची, ते आपल्याला स्टडी करायची आहे. नंतर तपस्वींचे 5 महाव्रत, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचार्य, अहिंसा, ते डिटेलमध्ये बघायचे. मग संपत्तीच्या विश्वस्तेतीची गांधीवादी संकल्पना. ओके, तर हा एक खूप चांगला कन्सेप्ट आहे, खूप आन्सरमध्ये यूज करू शकतो. ट्रस्टीशिप ऑफ वेल्थ आणि ट्रस्टीशिप ऑफ नॉलेज. ओके, सो संपत्तीची विश्वस्तता किंवा तुमच्याकडे जे ज्ञान आहे त्याची विश्वस्तता, हा एक संकल्पना, ही पण आपल्याला स्टडी करायची, खूप इम्पॉर्टंट आहे. देन गांधींच्या मते अर्थशास्त्र आणि नीतिशास्त्र यांच्यातला संबंध, इकॉनॉमिक्स अकॉर्डिंग टू गांधी. तर गांधींनी इकॉनॉमिक्सवर पण खूप लिहून ठेवलेलं आहे. गांधींना इकॉनॉमिस्ट ऑफ द मासेस म्हणून पण बोललं जातं. ओके, की ॲडम स्मिथ वगैरे सारखा त्यांना इंडस्ट्रीच्या थेरी नाही दिली. गांधींच्या अर्थशास्त्रामध्ये फक्त मनुष्य आणि मनुष्यच होता. ओके, सेंटर पॉईंट. आणि त्याच्यामुळे अर्थशास्त्र आणि नीतिशास्त्र खूप स्ट्रॉंगली लिंक्ड आहे गांधींच्या विचारांमध्ये, ते आपल्याला बघायचं आहे. आणि गांधींप्रमाणे 7 स्वरूपाची सामाजिक पापे, की गांधींनी जे 7 सोशल सिन्स, 7 स्वरूपाची जी पापे आहेत त्याच्याबद्दलची चर्चा केलेली आहे. आणि 7 स्वरूपाची पापे म्हणजे सायन्स विदाउट ह्युमॅनिटी, नॉलेज विदाउट कॅरेक्टर, पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल, वेल्थ विदाउट वर्क, त्याच्यानंतर तुमचं पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल, रिलिजन विदाउट सॅक्रिफाईस. ओके, तर मानवता नसलेलं सायन्स, विज्ञान, अशा प्रकारे असे जे 7 महापापे किंवा सामाजिक पापे गांधींनी चर्चेलेली आहेत, ती खूप महत्त्वाची आहेत. तुमच्या पेपरमध्ये त्यांचाही खूप वेळा उपयोग होतो. जे 7 एरिया गांधींनी कव्हर केलेत, नॉलेज विदाउट कॅरेक्टर, सायन्स विदाउट ह्युमॅनिटी, वेल्थ विदाउट वर्क वगैरे, पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल. ओके, तर तुमची जी केस स्टडी येते ते त्याच्याशी ह्या 7 टॉपिकमध्येच कुठेतरी रिलेटेड असते, त्यामुळे त्यांचा तिथेही खूप उपयोग होतो. तर हे जे टोटल आपला सिलेबस पेपर आहे, हा तत्वज्ञानाचा भाग, मानसशास्त्राचा भाग आणि प्रशासकीय भाग, ह्या तिन्हीला मिळून ओके मी अशा 250-300 संकल्पना तुम्हाला देणार आहेत. त्याच्यापेक्षाही जास्त असतील. ओके, 300+ संकल्पना. आणि दर उत्तरामध्ये तुम्हाला ह्या 300 संकल्पनापैकी अर्धा दर उत्तरामध्ये, दर केस स्टडीमध्ये लिहायचे आहेत. तेवढंच तुम्हाला करायचं आहे. तुमचा पेपर व्यवस्थित चालेल किंवा व्यवस्थितरित्या कंप्लीट होईल. ओके, देन तत्वांशिवाय राजकारण, कष्टाशिवाय संपत्ती, विवेकाशिवाय आनंद, त्याग न करता धर्म किंवा नैतिकतेशिवाय व्यापार, हे जे गांधींनी, किंवा चारित्र्याशिवाय ज्ञान, मानवतेशिवाय विज्ञान. ओके, हे जे कन्सेप्ट आहेत कर्तव्यवादी नैतिकतेचे, गांधींचे 7 सामाजिक पापे, ती आपल्याला बघायची आहेत. आणि त्याच्यानंतर जॉन लॉकचा वैयक्तिक स्वातंत्र्याचा सिद्धांत, अधिकार सिद्धांत, तोही खूप महत्त्वाचा आहे, तोही आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. सो अशा प्रकारे नियामक नीतिशास्त्र आणि विश्लेषणात्मक नीतिशास्त्र याच्यामध्ये तुमचे सर्व थिंकर जे ऑर्गनाइज आहेत ते आपल्याला बघायचे आहेत आणि त्यांचा आपण खूप डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. आता ते झाल्यानंतर ओके पुढे सद्गुण नीतिशास्त्रामध्ये मी सांगितलं अरिस्टॉटल, प्लेटो, सॉक्रेटिस आपण बघणार आहोत. पण त्यांच्याबरोबर इंडियामधले पण बरेच तत्वज्ञानी किंवा समाजसुधारक आहेत ज्यांच्यावर प्रश्न येतो. मग ते जे आहेत ते पण मी क्लासमध्ये सेपरेटली मग आपण शिकणार आहे तत्वज्ञानाचा भाग झाल्यावर. मग त्याच्यामध्ये जे सर्व जे थिंकर्स आहेत, जसं ह्या वर्षीच्या UPSCच्या पेपरमध्ये गुरु नानकांवर प्रश्न आलेला, तर मग तेच आपण सर्व इथे डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. मग त्याच्यामध्ये जे नैतिक भारतातल्या ज्या तत्वज्ञानाच्या प्रणाली आहेत त्या 2 भागात विभागलेल्या आहेत. सो प्राचीन भारतात प्रचलित असलेल्या तत्वज्ञानाच्या 6 आस्तिक आणि 4 नास्तिक प्रणाली आहेत. तर त्या 6 आस्तिक प्रणालीमध्ये सांख्य तत्वज्ञान, योग तत्वज्ञान, न्याय तत्वज्ञान, वैशेषिक तत्वज्ञान, पूर्वमीमांसा तत्वज्ञान आणि वेदांता, हे 6 आहेत आस्तिक. ह्याच्यामध्ये ह्या 6वर आत्तापर्यंत UPSCने कधी प्रश्न विचारला नाहीये किंवा त्याच्यामध्ये एवढे तत्वज्ञानी जे आहेत ते तुम्हाला प्रशासनात वगैरे किंवा दैनंदिन जीवनामध्ये एवढा जास्त इम्पॅक्ट असलेले एवढे नाही आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत जेवढे पण प्रश्न आले UPSCने विचारले, ओके, ह्या 6 प्रणालीमध्ये सर्वात जास्त आले वेदांत तत्वज्ञानावर. आणि वेदांत तत्वज्ञानामध्ये ओके जे तत्वज्ञानी आहेत ते वेदांत सिद्धांत आपल्याला खूप डिटेलमध्ये बघायचा आहे. तो आस्तिकमधला वेदांत तत्वज्ञान. आणि हे जे वेदांत तत्वज्ञान आहे त्याचे जे फाउंडर होते ऋषी बद्रायन, आणि त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे ओके ब्रह्मसूत्र, बद्रायनचं हे ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि भगवद्गीता, हे तिन्ही वेदांताचे 3 पिलर ज्याला म्हणतो आपण, 3 प्रस्थानत्रयी, एक कन्सेप्ट नाव आहे त्याच्यासाठी. तर हे प्रस्थानत्रयी ह्या 3 पुस्तकांवर पूर्ण तुमचं वेदांत आधारित आहे.
उपनिषद सर्व, भगवद्गीता आणि बद्रायणचं ब्रह्मसूत्र. आणि हे 3 प्रस्थानत्रयी वेदांताचा जो मूल बेस आहे तो, ओके, त्याच्यावर जे पूर्ण वेदांत तत्वज्ञान आहे त्याचा आपण अभ्यास करू. आणि जे पण सारे थिंकर्सवर प्रश्न येतो तो तिथूनच येतो. तर त्याच्याबद्दल मी पुढे सांगेनच, वेदांत तत्वज्ञानाला मी परत येईन. त्याच्यानंतर इंडियामध्ये तत्वज्ञानाच्या 4 नास्तिक प्रणाली आहेत. आणि या नास्तिक प्रणालीमध्ये मी आधी सांगितले की बौद्ध धर्म तत्वज्ञान खूप डिटेलमध्ये बघणार आहोत, जैन धर्म तत्वज्ञान खूप डिटेलमध्ये बघणार आहोत, लोकायत आणि कारवकचे तत्वज्ञान हे पण मी सांगितलं. परिणामवादी हेतुशास्त्र, हेतुवादी नीतिशास्त्र किंवा परिणामवादी नीतिशास्त्र, त्याच्यामध्ये 4 भाग होते जे तुम्हाला सांगितले. तिथेच जे 4 होते, उपयुक्ततावादी नीतिशास्त्र, स्वारस्यवादी नीतिशास्त्र, ओके, परोपकारवादी नीतिशास्त्र आणि सुखवाद, उपभोक्तावाद, भौतिकवाद. तर ते जे सुखवादी नीतिशास्त्र होतं म्हणजे चार्वक लोकायची फिलॉसॉफी जे सांगितलेलं, तर ते पण आपण बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर एक येतं अजीविका. हे मी तुम्हाला आयडिया काय ते सांगेन, पण आपल्याला स्टडी करायची गरज नाही. ओके, सो भारतीय तत्वज्ञानाच्या ज्या प्रणाली आहेत त्याच्यामध्ये गौतम बुद्ध, महावीर, लोकायत आणि चार्वाक आणि वेदांत तत्वज्ञान. आता ह्याच्यामध्ये मग तुम्ही माझा खूप छोटा पार्ट आहे हा कम्पेअर टू हे जे सगळे बाकीचे थिंकर बघितले, कांत वगैरे, हे तर नाही, हा खूप मोठा पार्ट आहे. कारण हे जे वेदांत तत्वज्ञान आहे त्याच्या पुढे, ओके, 2 वेदांताचे खूप बरेच छोटे 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 भाग पडलेले आहेत, ज्याला म्हणतो शुद्ध अद्वैत वेदांत वल्लभाचार्यांचा, अद्वैत वेदांत आदिशंकराचार्यांचं, विशिष्ट अद्वैत रामानुजाचार्यांचं, द्वैत अद्वैत निंबर्काचार्यांचं, द्वैत वेदांत माधवाचार्यांचं आणि अचिंत्य भेदाभेद चैतन्य महाप्रभूंचं. हे 6 वेदांताचे परत उपभाग आहेत. ह्या 6 मधले आपल्याला 2 जे महत्वाचे, त्याच्यातले पण महत्वाचे शिकायचे आहेत, ते म्हणजे अद्वैत वेदांत आदिशंकराचार्यांचं. आणि त्यांच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये मोक्ष पाहिजे असेल तर त्यांनी काय सांगितले भगवद्गीतेत कृष्णांनी, की भक्तिमार्गापेक्षाही महत्वाचा कर्ममार्ग आणि कर्मापेक्षा पण मोठा ज्ञानमार्ग. सो कर्म, भक्ती आणि ज्ञान, त्याच्यातून मोक्ष मिळेल. तर वेदांताचे 3 बेस कुठले आहेत? उपनिषद, भगवद्गीता आणि बद्रायणचं ब्रह्मसूत्र, प्रस्थानत्रयी. तर हे 3च पुस्तक आहेत वेदांताचे बेसिक. मग हे भगवद्गीतेले जे विचार आहेत, उपनिषदले विचार आहेत, बद्रायणचे ब्रह्मसूत्रातले आहेत, ते पण भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग यांची चर्चा करतात. मग कुणी कुठल्या वेगवेगळ्या एरियावर फोकस केलं त्याच्यावर त्याचे उपभाग पडलेले आहेत. सो आदिशंकराचार्यांनी सांगितलं मोक्ष प्राप्त करायचे असेल तर सगळ्यात महत्वाचा असतो ज्ञानमार्ग. ओके, सो मोक्ष प्राप्ती ज्ञान मार्गातून, आणि त्याच्यात येतं आदिशंकराचार्यांचं अद्वैत वेदांत. पण ज्ञान सगळ्यांकडे असेल असं नाहीये, सगळ्यांनाच नॉलेज असेल, तार्किक बुद्धी असेल असं गरजेचं नाहीये. तर मग काय, तर मग त्यासाठी ओके मोक्ष प्राप्तीचा भक्ती मार्ग, ओके, तो रामानुजाचार्यांनी ॲडव्होकेट केला. आणि हा जो भक्ती मार्ग आहे त्याचे 2 भाग आहेत, सगुण भक्ती मार्ग आणि निर्गुण भक्ती मार्ग. आणि हा जो सगुण भक्ती मार्ग आणि निर्गुण भक्ती मार्ग आहे, ओके, त्याच्यामध्ये त्याचं डिव्हिजन होतं. पण जसं ज्ञान मार्ग तून वेदांताचा जो ज्ञान मार्गाचा जो मार्ग दाखवला तो आदी शंकराचार्यांनी अद्वैत वेदांतातून, तसं भक्ती मार्गातून मोक्ष मिळवण्यासाठी जो वेदांताचा मार्ग दाखवला ते रामानुजाचार्यांनी. आणि हे जे रामानुजाचार्यांनी मार्ग दाखवला भक्ती मार्ग, तर रामानुजाचार्य तमिळनाडूचे होते, श्रृंगेरीमध्ये त्यांची समाधी आहे. तर एक वाक्य आहे तत्वज्ञानामध्ये की भक्ती द्रावणी उपजी उसे लाए रामानंद प्रसार कियो कबीर सप्तद्वीप नवखंड. मतलब हे जे भक्ती मार्ग आहे ना तो जन्माला आला साऊथ इंडियामध्ये, ओके, साऊथ इंडियातून तो पुढे आला नॉर्थ इंडियामध्ये. तो साऊथ इंडियामध्ये तो जन्माला आला आणि जन्माला घालणारे रामानुजाचार्य विशिष्ट अद्वैत वेदांताचे भक्ती मार्गाचे. आणि ह्या रामानुजाचार्यांनी तो साऊथमध्ये जन्माला आला, त्याला नॉर्थमध्ये घेऊन आले त्यांचे शिष्य रामानंद स्वामी. आणि ह्याच रामानंद स्वामींनी त्याचा प्रसार केला, ओके, नॉर्थ इंडियामध्ये त्यांच्या शिष्यांनी कबीरदास. आणि कबीरांनी तो पूर्ण नॉर्थ इंडियामध्ये पसरवला. सो भक्ती द्रावणी उपजी उसे लाए रामानंद प्रसार कियो कबीर सप्तद्वीप नवखंड. तर हे जे आहे रामानुजाचार्य त्याचे बेसिक फाउंडर होते, ओके, भक्ती मार्गाचे. आणि भक्ती मार्गाचे परत 2 भाग येतात, सगुण भक्ती मार्ग, निर्गुण भक्ती मार्ग. मग जो सगुण भक्ती मार्ग आहे, ओके, त्या सगुण भक्ती मार्गामध्ये मग रामानुजाचार्य आणि त्याच्यामध्ये बरेच थिंकर्स आहेत, त्यांच्याबद्दल मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू देईन. तर त्यांचे शिष्य संत रामानंद, मग तुलसीदास, आपले महाराष्ट्रातले लिजेंडरी संत तुकाराम, ओके, विठ्ठल भक्ती करणारे संत मीराबाई, देन संत चैतन्य महाप्रभू,
आणि आसामचे श्रीमंत शंकरादेव, हे सगळे सगुण भक्ती मार्गात येतात. आणि त्यांच्याबद्दल खूप डिटेलमध्ये, यांच्यामध्ये काय डिफरन्स सिमिलॅरिटी खूप नंतर मी डिटेलमध्ये सांगेन. आत्ता एवढंच लक्षात ठेवा की सगुण मार्गामध्ये हे सर्व येतात, त्यांना तुम्हाला स्टडी करायचंच आहे. मग निर्गुण भक्ती मार्ग, आणि निर्गुण भक्ती मार्गामध्ये आहेत तुमचे संत कबीरदास निर्गुण. मग गुरु नानकांपासून गुरु गोविंद सिंग, सिखिझमचे सर्व गुरु पण वेदांतात येतात. आणि गुरु नानक जे होते वेदांतामधले, त्या गुरु नानकांचा जे वेदांताबद्दलची जे त्यांनी चर्चा केली त्याच्यामध्ये कुठेही गुरुद्वाऱ्यामध्ये मूर्ती सापडणार नाही तुम्हाला, त्यामुळे ते सर्व पण निर्गुण भक्तीमध्ये. सो गुरु नानक, त्यानंतर महाराष्ट्रामधले संत ज्ञानेश्वर आणि नामदेव महाराज हे पण निर्गुण भक्तीमध्ये येतात. तुकाराम महाराज सगुण भक्तीमध्ये येतात. आणि मग संत रोहिदास आणि संत दादू सयाल वगैरे. ओके, तर हे सर्व खूप महत्वाचे वेदांताचे जे फिलॉसॉफर आहेत. ओके, आणि आजपर्यंत ज्यांच्यावर प्रश्न आलेत, गुरु नानक, चैतन्य महाप्रभू वगैरे, प्रश्न यांच्यावरच येणार. ओके, हे सोडून तुम्हाला काही बघायची गरज नाही. सो एवढ्या डिटेलमध्ये आपण हे पण बघू की कुठलाही प्रश्न येऊ तुम्ही नक्की सॉल्व्ह करू शकाल. ओके, सो हे महत्वाचे पण आपल्याला तत्वज्ञानाचा जो भाग आहे आपल्या सिलेबसचा त्यांना स्टडी करायचा आहे. ओके, आणि ते झाल्यानंतर मग थोडाफार अप्लाइड इथिक्स, अनुप्रयुक्त नीतिशास्त्र किंवा इथिक्स जे पण आहे त्याचं ॲप्लिकेशन, त्याच्यामध्ये मग आपल्याला खूप सारे हे जे तत्वज्ञान आपण शिकलेलो आहे, हे सारे थिंकर्स, त्यांना केस स्टडीमध्ये कसं अप्लाय करायचं ते आपण एंडला केस स्टडीमध्ये बघणार. की जे पण शिकलो ते बेंथॅम, कांत, लॉक, गांधी, भगवद्गीतेतले विचार कसे यूज करायचे ते केस स्टडीमधून शिकू. खूप सारे सोशल इश्यूज जे तुम्ही पेपरमध्ये वाचताल, महिलांबद्दल, मुलांबद्दल, हे आत्महत्या वगैरे होत आहेत, फाशी शिक्षा बंद करा नाही करा, ते पण समजून घेताना तुम्हाला मग हे तत्वज्ञानाचा खूप फायदा होतो. तर ते सोशल इश्यूमध्ये पण आपण थोडी चर्चा करणार आहोत. आणि त्याच्यानंतर वेगवेगळे नीतिशास्त्र जे एखाद्या फील्ड रिलेटेड असतात, जसं वैद्यकीय नीतिशास्त्र, नैतिकता. कोविड आला, बरे डॉक्टर दवाखानाच बंद करून बसले, गव्हर्नमेंटने त्यांना वॉर्निंग दिली की तुमचे लायसन्स घालू आम्ही. ओके, तर मग हे जे आहे की वैद्यकीय नैतिकता, ओके, ते नीतिशास्त्र काय ते आपल्याला थोडी चर्चा करू. तर खूप साऱ्या केस स्टडीज मी त्या एरियावर घेईन, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण तो छोटा टॉपिक आहे ते छोटे ते सर्व समजून जातील आणि त्याच्यावर काही क्वेश्चन आला तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मग आहे तुमचं लष्करी नैतिकता, मग आहे तुमची व्यावसायिक नैतिकता. ओके, व्यवसायामधली जी आपण कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये स्टडी करणारच आहे. मिलिटरी इथिक्स मध्ये काश्मीरमध्ये एक इश्यू झालेला, एका दगड मारणाऱ्या लोकांपैकी एकाला पकडलं आणि त्याला जीपला पुढं बांधलेलं मिलिटरी ऑफिसरनी. ते त्याचं वर्तन योग्य होतं का? कारण टेररिस्ट एखाद्याला हॉस्टेज बंधक बनवू शकतात, पण एक सैनिकच जर बंधक बनवायला लागला तर त्याला सैनिक म्हणायचं का? सो मग लष्कराला पण काही नैतिकतेने निर्णय घ्यावे लागतात. ओके, तर मग ते तुमचा लष्करी नैतिकता. तसंच पॉलिटिकल इथिक्स, राजकीय नैतिकता. ओके, पॉलिटिकल मोरॅलिटी, त्याच्याही आपण चर्चा करू. देन पर्यावरण नैतिकता, एन्व्हायरमेंटल इथिक्स. ओके, त्याच्याबद्दल चर्चा करू. देन क्रीडा क्षेत्रातील नैतिकता, स्पोर्ट्स इथिक्स, क्रीडा क्षेत्रामध्ये काय नैतिक अनैतिक वगैरे. आणि पत्रकारितेतील नैतिकता, हा खूप महत्त्वाचा इश्यू आहे की जी खूप कमी राहिलेली आहे, पत्रकारिता नैतिकता. ओके, हे जे गोदी मीडिया जर्नलिस्ट आहेत, तर मग पत्रकारितेमध्ये कुठले नैतिक नियम जे पाळले गेले पाहिजेत. ओके, जो आपण पिलर ऑफ डेमोक्रेसी म्हणतो त्याच्यामध्ये जर्नलिझम हा एक पिलर आहे, तर तो टिकवणे आणि त्यासाठी कुठले नैतिक नियम गरजेचे आहेत ते स्टडी करणे म्हणजे तुमचं पत्रकारितेतील नैतिकता. सो हे सर्व भाग आपण जे नीतिशास्त्राचा हा जो तत्वज्ञानाचा भाग आहे त्याच्यामध्ये आपण हे सर्व पार्ट स्टडी करणार आहोत. ओके, तसाच मी एक अजून रेकॉर्डिंग करेन मानसशास्त्राच्या भागावर काय काय आपण स्टडी करणार आहोत, प्रशासकीय भागावर काय काय स्टडी करणार आहोत, तर ते पण तुम्ही रेकॉर्डिंग्स बघा. ओके, आणि मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर आहे 9552268658. तुम्हाला इथिक्स क्लासबद्दल जे मी बॅच लॉन्च करणार आहे वगैरे त्याच्याबद्दल तुम्ही व्हॉट्सॲपवर मला मेसेज करा. तर जसा विद्यार्थ्यांचा अंदाज येईल त्यानुसार मी बॅच लॉन्च करेन. ओके, सो हा जो प्रस्तावित सिलेबस आहे तो आता MPSC काय मागे हटणार नाही. ऑलमोस्ट 10-12 स्टेट गव्हर्नमेंटचा ऑलरेडी इंडियामध्ये तोच सिलेबस आहे. छोटे आसाम अरुणाचलवाल्यांचा पण तोच सिलेबस आहे. तर महाराष्ट्रवाले गव्हर्नमेंट काही मागे जाणार नाही, हा सिलेबस नक्की होणार. सो जेव्हा मी बॅच लॉन्च करेन, ओके, जर स्टुडंट्सचा रिस्पॉन्स आला तर मी लवकरात लवकर लॉन्च करेन. सो मला तुम्ही व्हॉट्सॲपवर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि लाईक अँड सबस्क्राईब माय दार्शनिक IAS चॅनल. हे व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर. आणि त्याचबरोबर माझा UPSC इथिक्स टेलिग्राम चॅनलला पण तुम्ही लाईक करा, तिथे जॉईन व्हा. ह्या साऱ्या नोट्स मी तिथे अपलोड करेन, तिथून डाउनलोड करून त्या पहा. आणि माझ्या दार्शनिक IAS ॲप जे मी लॉन्च केलेलं आहे
ते तुम्ही डाउनलोड करू शकता गुगल प्ले ॲप स्टोअरवरून आणि तिथून पण तुम्ही हा क्लासला जॉईन करू शकता. मी नंतर जेव्हा मी लॉन्च करेन तेव्हा आणि तेव्हा जॉईन करा. पण जर तुम्ही पुण्यात असाल तर तुम्ही ऑफलाईन क्लासेस प्रिफर करा. जास्त चर्चा होऊ शकते, तुमचे प्रश्न मी तिथल्या तिथे ॲड्रेस करू शकतो. पण जे पुण्यामध्ये नसतील मुलं किंवा दूरून पुण्यात दूरवर राहत असतील किंवा पुण्याच्या बाहेरून असतील, तुम्ही ॲपवरही माझे कोर्स बघू शकता. सो थँक्स फॉर लिसनिंग. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट लेक्चर्स.